അനേക നാളുകൾക്ക് ശേഷം ഞങ്ങൾ കുടുംബമായിട്ട് നാസിക്കിലുള്ള വിശുദ്ധന്മാരോട് ചേർന്ന് കർത്താവിനെ ആരാധിപ്പാൻ ലഭിച്ച ഭാഗ്യത്തിനായിട്ട് സ്തോത്രം. बहुत दिनों के बाद मेरा पूरा परिवार एकत्र होकर नासिक मंडली में प्रभु मेज का भाग लेने के लिए और आराधना करने के लिए जो सौभाग्य प्रभु ने दिया उसके लिए धन्यवाद. ശാരീരിക ബലഹീനതകൾ നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിച്ചത് എനിക്ക് അനുഭവപ്പെടുവാൻ ഇടയായിട്ടുണ്ട്. मेरा शारीरिक कमजोरी के समय में आप लोग का प्रार्थना इफेक्टिव हुआ, ऐसा अनुभव मुझे हुआ है. നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ വചനവുമായിട്ട് നിൽപ്പാൻ തന്ന കൃപയ്ക്കായി സ്തോത്രം. आप लोग के सामने वचन लेकर खड़ा रहने के लिए जो प्रभु भाग्य दिया उसके लिए धन्यवाद. യെരമ്യാവിന്റെ പുസ്തകം, यिर्मयाह का पुस्तक यिर्मयाह. നമ്മളെ സമയക്കുറവ് കൊണ്ട് എല്ലാ വാക്യങ്ങളും വായിക്കുന്നില്ല, ഞാൻ പറഞ്ഞു പോകാം. समय बचाने के लिए सब वाक्य हम पढ़ेंगे नहीं, बस ऊपर से बोल देंगे. അവിടെ നമ്മളെ യെരമ്യാ പ്രവാചകനോട് കർത്താവ് ഒരിക്കൽ പറഞ്ഞു, നീ പോയിട്ട് ചണനൂല് കൊണ്ട് ഒരു അരക്കച്ച നീ ഉണ്ടാക്കി അരക്കി കെട്ടുക. एक बार परमेश्वर ने यिर्मयाह को एक धागा लेकर कमर को कसने कमर कस के कमरबंद बनाने के लिए प्रभु वहां पर यिर्मयाह को कहता है. എന്നിട്ട് കുറച്ചുനാൾ അദ്ദേഹം അത് അരയോട് ചേർത്ത് വെച്ചു. काफी समय तक कुछ दिनों के लिए उसने वो कमरबंद बनाकर बांध के उसने अपने पास ही रखा था. ചില ദിവസങ്ങൾ കഴിഞ്ഞ് കർത്താവ് പറഞ്ഞു, നീ അത് അടിച്ചെടുത്തിട്ട് നീ ഫ്രാത്ത് നദിയുടെ അരികെ പോയി അത് മണ്ണിൽ കുഴിച്ചിടുക. और कुछ समय के बाद परमेश्वर फिर कहा कि तूने अभी जो पहना है उसको उतार के जो फ्रात नदी है उसके नदी के तट पर जाना और उसको उधर ही उसको गाड़ देना. നമുക്ക് അതിൽ 7-ാം വാക്യം വായിക്കാം. इसका हम लोग यिर्मयाह का पुस्तक 13 अध्याय है, അതിന്റെ 7-ാം വാക്യം. इसका 7 पढ़ेंगे. तब मैं फरात के पास गया और खोदकर जिस स्थान में मैंने लुंगी को छिपाया था वहाँ से उसको निकाल लिया और देखो लुंगी बिगड़ गई थी, वहाँ किसी काम की न रही. നോക്ക്, അവിടെ നമ്മള് ചില പദപ്രയോഗങ്ങളുണ്ട്. वहाँ पर शब्दों को ध्यान देना जरा. ആ ചണനൂല് അല്ലെങ്കിൽ ആ അരക്കച്ച ഒരു പ്രയോജനവും ഇല്ലാത്ത രീതിയിൽ കറപ്റ്റഡ് ആയി അല്ലെങ്കിൽ ഡീക്കേ ആയി ദ്രവിച്ചു പോയി. वहाँ पर वो लुंगी का हालत अभी ऐसा हो गया है कि वो सड़ चुका है, अभी वो दोबारा उपयोग उसका नहीं हो सकता. ഇതുപോലാണ് ഇസ്രായേൽ ജനം. इसी ये इस्राएल का अवस्था को दर्शाता है. അപ്പോൾ ഇസ്രായേൽ ജനം ദ്രവിച്ചു പോയി എന്ന് പറയുമ്പോൾ അവരുടെ ശരീരമാണോ ദ്രവിച്ചത് അതോ അവരുടെ ഹൃദയമാണോ ദ്രവിച്ചത്? तो यहाँ पर इसराइल सड़ गया करके, मतलब वो अभी वस्त्र जैसा सड़ गया वैसा इसराइली लोग हो गए करके बोलते समय में, तो इसराइल सड़ गया. तो मतलब अभी क्या सड़ गया है? क्या उनका शरीर सड़ गया है या उनका प्राण सड़ गया है? അപ്പോൾ നമ്മളൊരു കാര്യം അറിയണം. तो एक बात समझना प्रियो, നമ്മുടെ ശരീരത്തെക്കാൾ പ്രായം ഒരുപാട് കൂടുതലാണ് നമ്മുടെ ഹൃദയം. एक बात समझना प्रियो, हमारा जो शरीर है, हमारे शरीर का जो उम्र है उस शरीर का उम्र से भी ज्यादा है हमारा प्राण का, हमारा हृदय का उम्र. ദൈവത്തിന്റെ വചനം परमेश्वर का वचन നമ്മളെ ഒരു കാര്യം വെളിപ്പെടുത്തുമ്പോൾ जब एक बात हमें प्रकट कराता है, നമ്മൾ ഒരു 15 വയസ്സ് 20 വയസ്സൊക്കെ ആകുമ്പോൾ നമ്മൾ യൗവനക്കാരെന്ന് നമ്മൾ പറയും. हम लोग स्वाभाविक रीति से दुनिया के लोग क्या बोलते हैं, 15 साल हो गया, 18 साल हो गया, तो लोग क्या बोलते हैं, देखो वो लड़का जवान हो गया. പക്ഷേ എവിടെയാണ് നമ്മൾ യൗവനം എന്ന് പറയുന്നത്? तो जवानी परंतु वास्तव में कहाँ पर है? അവരുടേതായിരിക്കുന്ന അതായത് ബയോളജിക്കൽ ഏജിനെയാണ് നമ്മൾ പറയുന്നത്. तो शारीरिक रीति से उसका उम्र जो हुआ, यानी कि शरीर से माँ के गर्भ से जब वो बाहर आकर 15 साल 18 साल जो उसका शरीर का उम्र है, उस शरीर को देखकर क्या बोलता है, ये लड़का जवान हो गया. എന്നാൽ അവന്റെ ഹൃദയം എന്താണ്? परंतु तभी भी उसका हृदय कैसा है? ദൈവത്തോട് അകന്ന് ഭാവിയായി ജീവിച്ചതാണ്. 15 साल तक उसका हृदय परमेश्वर से दूर रहकर, हृदय उधर इधर भटक भटक कर एक पापी का दशा से परमेश्वर से दूर है, परमेश्वर रहित है. അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ अभी परमेश्वर के नजर में ഒരു രൂപവുമില്ല. मतलब अभी उस हृदय का हालत क्या हो गया है कि वो बदसूरत हो गया है. ദൈവത്തിന്റെ സൗന്ദര്യമില്ല. परमेश्वर का, उसका हृदय में परमेश्वर का सुंदरता नहीं है. ദൈവത്തിന്റെ യാതൊരു ഭാവലക്ഷണവും അവരില്ല. और उसके हृदय में परमेश्वर का जो कोई भी प्रकार का गुण जो अच्छा हो बोल सके, ऐसा कुछ भी गुण उसमें नहीं है. അവനെയാണ് പാപി എന്ന് വിളിക്കുന്നത്. ऐसा व्यक्ति, ऐसा जीवी को कहते हैं पापी. അപ്പോൾ നമ്മുടെ ശരീരത്തെക്കാൾ പ്രായം, നമ്മൾ പ്രായം ചെന്നെന്ന് പറയുമ്പോൾ എപ്പോഴാണ് 60 വയസ്സ് 70 വയസ്സായപ്പോൾ പ്രായമായി പറയും?
तो इसके लिए प्रयोग उम्र बोलते समय में हम एक व्यक्ति का शरीर जब 70, 80, 90 साल उसका शरीर को देखकर क्या बोलते हैं, अरे आदमी बूढ़ा हो गया, ये बूढ़ी हो गई करके। हाँ। शरीर का उम्र को देखकर बोलते हैं कि वो बूढ़ा है या बूढ़ी है। അപ്പോൾ നമ്മുടെ ശരീരത്തിന് ബയോളജിക്കൽ ഏജ് ഉണ്ട്. तो उसी रीति से हमारे शरीर को माँ के गर्भ से बाहर आकर से उस दिन से गिनती है जिसको हम लोग शारीरिक उम्र बोलते हैं। എന്നാൽ ഹൃദയം എന്ന് പറഞ്ഞാൽ രക്തം പമ്പ് ചെയ്യുന്ന ഹൃദയത്തെ കുറിച്ചല്ല. परंतु हमको एक हृदय परमेश्वर नहीं दिया। हमारा ये दिल जो लहू पंप करने वाला वो दिल का बात नहीं कर रहा। एक हृदय यानी वो व्यक्ति का प्राण। ഹൃദയം കൊണ്ട് വിശ്വസിക്കുക എന്ന് പറയുന്ന ഒരു ഹൃദയം. जब जैसा वचन पे कहता है ना, संपूर्ण हृदय से तुम विश्वास करो, मतलब वो व्यक्ति का व्यक्तित्व को कहता है। അപ്പോൾ ആ ഹൃദയത്തിന്റെ ഏജ് എന്താണ്? तो उस व्यक्ति का जो असली हृदय है उसका असली उम्र कितना है? അതിനെ ക്രോണിക്കൽ ഏജ് എന്ന് പറയും. उसको क्रॉनिक उम्र बोलते हैं। രണ്ട് ഏജ് ആണ്. दो प्रकार का उम्र है। നമ്മുടെ ബയോളജിക്കൽ ഏജ്, एक है हमारा शारीरिक उम्र जो शरीर को देखकर बोलते हैं कितना उम्र हुआ है। എന്നാൽ ക്രോണിക്കൽ ഏജ്, परंतु अभी वो व्यक्ति का अंदर का अवस्था को देखकर जो क्रॉनिक एज कहते हैं, അതാണ് ക്രോണിക് ഏജ്. പരമ്പരമായിട്ട് ആദാമിന്റെ ഏജ് ആണ് നമുക്കുള്ളത്. मतलब क्या है कि वो आदम का उम्र है वो। അപ്പോൾ നമ്മൾ എത്ര പഴഞ്ചനാണ്? तो जरा सोचो, आदम से शुरू हुआ वो उम्र अभी भी शून्य नहीं, अभी भी गिनती हो रहा है। मतलब हम लोग का उम्र कितना अभी 6000 साल हो गया हमारा उम्र। നോക്കണം, നമുക്ക് ഒരു രൂപവുമില്ല. तो मतलब जरा सोचो ना, अवस्था समझो प्रियो, जो आदमी जितना बूढ़ा होकर उम्र ज्यादा होते जाता है उतना वो बदसूरत होता है, उसका रूप निरूप होता है, मतलब खराब होते जाता है वो। അതാണ് പണ്ട് നമ്മൾ എങ്ങനെയായിരുന്നു? तो वचन में हम पढ़ते हैं ना, पहले हम लोग क्या थे। അപ്പൊ ഇങ്ങനെയുള്ള നമ്മളെ, तो वो उस प्रकार के जो हम थे, നമ്മളിനി യേശു ക്രിസ്തുവിനെ നോക്കുക. अभी हम लोग यीशु को देखेंगे। യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ക്രോണിക്കൽ ഏജ് എത്രയാണ്? यीशु मसीह का असली अंदर का उम्र कैसा है, कितना है? യേശു ക്രിസ്തു മനുഷ്യനായിട്ടുള്ള मनुष्य के रूप में, നമ്മൾ ആ ദൈവം എന്ന അർത്ഥത്തിലല്ല. पर ईश्वरीय रूप का बात नहीं चल रहा है यहाँ पर। യേശു ഏജ് എത്ര? क्योंकि यीशु बोलते ही समझ जाना मनुष्य बनकर आए। तो എത്രയാ? अंदर का उम्र എത്രയാണ്? शरीर से हम लोग को मालूम है वो 33.5 साल का है। പുതിയ ഒരു നൂതനമായ ഒരു സൃഷ്ടിക്ക് വേണ്ടി ദൈവം ആരംഭിക്കുകയാണ്. तो प्रियो, अभी आप तत्व समझो प्रियो, मनुष्य, स्वाभाविक मनुष्य, उसका बाहर का कितना भी उम्र हो, 15 उम्र हो, 16 हो, 17 हो, 20 हो करके बोलते हैं समय में, परंतु वो व्यक्ति हृदय के अंदर से पापी होने की वजह से भले ही शरीर उसका 15 साल का रहेगा लेकिन हृदय 100 साल से भी ज्यादा उम्र का रहेगा। परंतु यीशु को जब अगर हम ताक कर देखेंगे, यीशु का उम्र कैसा है, वो एक परमेश्वर यीशु मसीह में एक नया प्रजाति शुरू करने जा रहा है। इस प्रजाति का खासियत क्या है? यीशु के अंदर पाप ना होने की वजह से यीशु का अंदर का हृदय का उम्र बूढ़ा नहीं है, वो हृदय जवान है। നമ്മുടെ കർത്താവ് യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് നമ്മൾ ഇന്ന് കർത്തൃമേശയിൽ പറഞ്ഞുണ്ടായി. കർത്താവ് രൂപഗുണമില്ലായിരുന്നു. हमने प्रभु मेष में देखो, आप लोगों को कितने बार याद भी दिलाया वो बात है। ऐसा 53 में बार हम पढ़ते हैं, हमारे लिए यीशु को बेरूप होना पड़ा, बदसूरत होना पड़ा, मनुष्य उसको चेहरे पे देखते थे, मुंह फेर लेते थे। അതേത് കാര്യത്തെ കുറിച്ചാണ്? वो कौन सा रूप के बारे में बोल रहे हैं? ക്രൂശിൽ കിടന്നപ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയാവസ്ഥയാണ് കാണിക്കുന്നത്. वो क्रूस में जब यीशु मसीह हमारे पापों के लिए मरा गया, वो बदसूरत हो गया, मतलब क्या? वो हमारा पाप का दशा था। हम लोग क्योंकि अंदर इतना बदसूरत है, बाहर हम लोग जवान दिखता रहेगा लेकिन अंदर हमारा हृदय बूढ़ा होकर सड़कर बदसूरत हुआ है। वो बदसूरती कहां पर दिखा? यीशु मसीह ने जब हमारा पाप यीशु के ऊपर आया तो वो बदसूरत दिख गया वहां पर। എന്നാൽ യെശയ്യാപ്രവാചകൻ പറയുകയാണ്, 53 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, ഐസയ്യ 53 में हम पढ़ते हैं, ഞങ്ങൾ പറയുന്ന ഈ റിപ്പോർട്ട് ആര് വിശ്വസിക്കോ? हम लोग बोलने वाला ये समाचार कौन विश्वास करेगा? ആദ്യം പറയുകയാണ്, पहला 53 का शुरुआत में ऐसा लिखा है, അവൻ വരണ്ട നിലത്ത് നിന്ന് എന്ന് പറയുമ്പോൾ ഇസ്രായേലിന്റെ കോമളത്വമുള്ള യൗവനക്കാരെല്ലാവരും ഹൃദയം വരണ്ട് പ്രായം ചെന്ന് ദൈവരൂപമില്ലാതെ നശിച്ചിരിക്കുന്ന ഒരു സമൂഹത്തിൽ നിന്നും ഒരു ഇളയ ദൈവോലെ ടെൻഡർ പ്ലാന്റ് ആയിട്ട് സൗമ്യതയുള്ള താഴ്മയുള്ള ഹൃദയത്തിന്റെ മനോഹരത്വമുള്ള ഒരു ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ വളർന്നു വന്നു. 53 का 2 पढ़ेंगे। क्योंकि वह उसके सामने अंकुर के समान और ऐसी जड़ के समान होगा जो निर्जल भूमि
देखो निर्जल भूमि था, मतलब ये इसराइल को दिखाता है। निर्जल भूमि मतलब क्या? सूखा हुआ, जिसमें कोई भी प्रकार का आशीष नहीं, बूढ़ा होकर बंजर हो गया है। ऐसा बंजर जमीन से एक ऐसा जवान पौधा उगकर आया, वो है हमारा प्रभु यीशु मसीह। मतलब यीशु जब इसराइल से आते समय में पूरा इसराइल बुढ़ापा का दशा में होते समय में यीशु ही एकमात्र जवान पौधे के समान उसके बीच में खड़ा है, ദൈവരൂപമുള്ളവനായിട്ട്, जिसमें ईश्वरीय रूप है, ദൈവത്തിന്റെ സൗന്ദര്യമുള്ളവനായിട്ട് जिसमें ईश्वरीय सुंदरता है, ഒരാൾ വളർന്നു വന്നു. ऐसा उग कर आया। ഭരണനിലം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇസ്രായേലിലെ കാലാവസ്ഥയല്ല. तो बंजर भूमि मतलब क्या? इसराइल में बंजर भूमियां है, वो बात नहीं कर रहा है वहां पर। ഇസ്രായേൽ ജനത്തെ പറയുകയാണ്. मतलब इसराइल के लोगों का दशा, हृदय दशा है वो। കർത്താവ് അവിടെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 2-ാം അധ്യായത്തിൽ ദേവാലയത്തെ ശുദ്ധീകരിക്കാനായിട്ട് വന്നു. അപ്പോൾ ദേവാലയം ശുദ്ധീകരിക്കാൻ വന്നപ്പോൾ ദേവാലയത്തിലുള്ള പുരോഹിതന്മാർക്ക് യേശുവിന്റെ പ്രായമാണ്. तो अभी जब वहां पर यूहन्ना का सुसमाचार दूसरा മഹാപുരോഹിതനല്ല, സാധാരണ യൗവനക്കാരായ പുരോഹിതന്മാർ. तो जब वहां पर प्रभु जब दूसरा अध्याय में वहां पर जब प्रभु मंदिर में पहुंचा तो मंदिर का गंदगी देखा, तो प्रभु ने वहां पर उसको साफ सफाई वहां पर जब किया तो वहां पर कुछ याजक लोग वहां पर आकर प्रभु के खिलाफ उल्टा बात करने लगे या बलवा से बात करने लगे। तो वहां पर क्या जो उस समय तो वो जो याजक लोग जो मंदिर में उस समय सेवा कर रहे हैं, वो लगभग शारीरिक उम्र में देखा जाए तो यीशु के उम्र के 30-32 उम्र के लोग आसपास रहेंगे, महायाजक और बाकी के लोग नहीं। उस समय का जो याजक लोग जो उस समय में मंदिर में रुककर सेवा करते हैं, उनका उम्र यीशु के उम्र के समान था। അപ്പോൾ കർത്താവായ യേശുവിന്റെ ഹൃദയം പോലെയല്ല അവരുടെ ഹൃദയം. परंतु उनका हृदय का उम्र देखा जाए तो यीशु का जैसा जवान और सुंदर जैसा उम्र वो याजकों में नहीं था। ദേവാലയത്തിന്റെ അവസ്ഥ കണ്ടിട്ട് वो लोग मंदिर का दुर्भाग्य दशा को देखकर യേശുവിന്റെ ഹൃദയം തീ കൊണ്ട് കത്തുന്നത് പോലെയാണ്. यीशु का हृदय जलते हुए आग के जैसा वो यीशु जब आया, അല്ല, യേശുവിന്റെ ഹൃദയം ദൈവത്തിന്റെ അതേ ഹൃദയം പോലെയാണ്. तो वो किसका हृदय है? परमेश्वर का ईश्वरीय जलन से यीशु वहां पर आया। അപ്പോൾ അന്ന് സമപ്രായക്കാരായ പുരോഹിതന്മാരോ അവർ കച്ചവടമാക്കിയിട്ട് സന്തോഷിക്കുക, പ്രായം ചെന്ന് നരച്ച് ദൈവത്തിന്റെ വചനം കേൾക്കത്തില്ല, തിന്നാൻ അവർക്ക് പല്ലില്ല, കേൾക്കാൻ കാണാൻ കണ്ണില്ല, അന്ധരായിട്ട് അവർ നിർവീര്യ പ്രവൃത്തി ചെയ്ത് ദൈവത്തിന്റെ സഭയെ, ദൈവത്തിന്റെ ആലയത്തെ ധനത്തിന് വേണ്ടി ഉപയോഗിച്ച് പ്രായം ചെന്ന് നരച്ചു കിടക്കുകയാണ്. परंतु वहां के याजक लोग जो बाहर से एकदम अच्छे जवान दिख रहे हैं और एकदम प्रभु के लिए खड़ा है करके बोलते हैं, लेकिन मंदिर का दशा को देखकर उनका अवस्था क्या है? उन लोगों ने मंदिर को धंधा चलाने वाला डाकुओं का अड्डा बना दिया। ये लोग का अंदर ही अवस्था देखा जाए तो ये लोग इतने बूढ़े हो चुके हैं कि परमेश्वर का वाणी अगर उनके कान में आएंगे तो जैसा बूढ़े लोग बातें बोलते तो सुनता नहीं है, वैसा हो गया। अगर उनको स्वादिष्ट वचन का भोजन दिया जाए तो उन लोगों को चबाकर खाने नहीं होगा, क्योंकि बूढ़े लोगों का दांत निकलकर स्वाद नहीं रहता है। वैसा ये जवान दिखने वाले याजक लोग हृदय से बूढ़ा होकर सड़कर परमेश्वर का वचन का वाणी नहीं सुनता, परमेश्वर का कोई भी खुशबू की बात है, आनंद की बात है, कुछ भी ना होकर बूढ़ापन में सड़कर बैठे हुए याजक लोग वहां पर यीशु के सामने थे। കർത്താവിന്റെ ആഹാരം എന്തായിരുന്നു? प्रभु का भोजन क्या था? വചനം. परमेश्वर का मुंह से आया हुआ वचन। പക്ഷെ അവർക്കത് രുചിയല്ല. परंतु वो परमेश्वर के मुंह से आया हुआ वचन उस समय का जवान याजक लोगों के लिए उन लोगों को स्वाद नहीं, क्योंकि अंदर वो लोग बूढ़े हैं। എന്തിനാ നാവിന് രുചിയില്ലാതെ വരുന്നത് എപ്പോഴാണ്? अब हमारे जबान में का स्वाद कब चले जाता है? പ്രായമാകുമ്പോഴാണ്, जब हम बूढ़े हो जाते हैं। ഇന്നത്തെ യൗവനക്കാർക്ക്, परंतु आज का जवान लोग भी, അല്ലെങ്കിൽ കർത്താവിന്റെ ആ യൗവനത്തിലുണ്ടായിരുന്ന പുരോഹിതന്മാർക്ക്, परंतु यानी कि उस समय का जो याजक लोग जो यीशु के समान शारीरिक रीति से 30, 31, 32 साल के लोग भी അവരുടെ ഹൃദയം പ്രായം ചെന്നിട്ട് उनका हृदय बूढ़ा होने की वजह से എന്ത് സംഭവിച്ചു? क्या हो गया? കാഴ്ചയില്ല, उन लोग देख नहीं पा रहे, നാവിന് രുചിയില്ല, उनके जबान में स्वाद नहीं है। അവരുടെ നടുവിൽ उनके बीच में വചനം ആസ്വദിച്ച് ജീവിക്കുന്ന वचन को आनंद और चक्कर जीने वाला यीशु, ദൈവത്തിന്റെ യൗവനക്കാരനായ പുത്രൻ, परमेश्वर का जवान पुत्र, അങ്ങനെയുള്ള യൗവനക്കാരനുമായിട്ട് ദൈവം വിവാഹത്തിന് വേണ്ടി ഒരു കന്യകയെ അന്വേഷിക്കുമ്പോൾ इस प्रकार का जवान पुत्र के विषय के लिए परमेश्वर एक जवान कुंवारी को जब परमेश्वर ढूंढ रहा है, നമ്മൾ ഫിറ്റ് ആണോ? क्या हम लोग योग्य है क्या उसके लिए? നമ്മളെ ഒരുപാട് പ്രായത്തിൽ
क्योंकि हम लोग क्या हो गए, शरीर में हम लोग बहुत अच्छे दिखते होंगे, लेकिन अंदर ही अंदर हम लोग सब लोग बुढ़ी हो चुके, बुढ़िया हो गए हम लोग। അതുകൊണ്ട് इसके लिए ദൈവം വിവാഹത്തിന് വേണ്ടി നിശ്ചയിച്ചിരിക്കുന്ന നമ്മളെ तो हमें जो विवाह के निश्चय के लिए जो चुनने के लिए जब परमेश्वर जब हमारे विषय में आया, നമ്മളെ യൗവനക്കാർത്തികളാക്കണം. अभी परमेश्वर का आग्रह क्या है? Praise the Lord. बुढ़े तो हो गए ना, अभी वापस इनको जवान बना दे। ഓ, എന്തൊരു ഭയം. कितना बड़ा सौभाग्य है प्रियो। വീണ്ടും ജനനം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? नया जन्म होना मतलब क्या है प्रियो? യേശുവിനെ യൗവനം നമുക്ക് കിട്ടുകയാണ്. मतलब यीशु का जवानी, शरीर का जवानी नहीं, यीशु के अंदर जो, यीशु अंदर ही अंदर जो परमेश्वर के सामने जवान है, वो आत्मिक जवानी नया जन्म में हमें मिल गया। അവന്റെ യൗവനം നമ്മൾ കിട്ടുകയാണ്. यीशु का जवानी हमको मिल गया। നീ മനുഷ്യപുത്രന്മാരിൽ അതിസുന്ദര. हे मनुष्य पुत्रों में अति सुंदर। ഈ ഒരു നിലയിൽ इस रीति से പ്രായം ചെന്ന് മൂത്ത് നിറച്ച സഭയെ ഉദ്രവിച്ച പൗലോസ് ഈ സത്യം മനസ്സിലാക്കിയപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ആ എരിവോട് അവൻ പറയുകയാണ്, എന്താണ്? ഞാൻ നിങ്ങളെ കാലം. പൗലോസ് ഇപ്പോൾ ആരായി തീർന്നു? യൗവനക്കാരനായി യേശുവിനെ സ്വീകരിച്ചപ്പോൾ. तो पौलोस भी एक समय में मंडली को सताने वाला और शारीरिक रीति से एकदम जलन से रहने वाला, परंतु अंदर एकदम बूढ़ा होकर जवानी भ्रष्ट हुआ ये पौलोस ने जब प्रभु यीशु मसीह का अति महिमा का तेज को, प्रकाश को देखा और यीशु मसीह का जवानी को देखा, उसके अंदर जब नया जन्म आया, नया जन्म में जब उसके अंदर यीशु का जवानी पौलोस के अंदर आया, तो पौलोस भी वो जवानी पाकर एकदम आनंद होकर कोरिन्थियों मंडली को लिखता है, अभी मैं भी तुमको मसीह की ओर मैं तुमको सौंपना चाहता हूँ। വിവാഹ നിശ്ചയം ദൈവം ചെയ്യുമ്പോൾ जब विवाह का रिश्ता लेकर प्रभु जब आएगा, ഈ യൗവനക്കാരൻ മാച്ചാകണ്ടേ? अभी परमेश्वर का बेटा एकदम जवान है, एकदम सुंदर, तो उसका जो वधू है, दुल्हा भी वैसे ही वो दुल्हन के रूप में मैच होना चाहिए कि नहीं? അപ്പോൾ യേശുവിന് വലിയൊരു ഉത്തരവാദിത്വമുണ്ട്. तो अभी यीशु का बहुत बड़ा जिम्मेदारी है। अभी ആദ്യം നമ്മളെ എന്താക്കണം? सबसे पहला हमको क्या करना पड़ेगा? നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 6:11 വായിക്കുകയാണ്. पहला कोरिन्थी 6:11 में हम पढ़ते हैं, നിങ്ങൾ വാവകക്കാരായിരുന്നു, हम भी एक समय में उस प्रकार के लोग थे, സത്താനെ പോലെ, शैतान के जैसा, പ്രായം ചെന്ന് बूढ़ा हो गए, വചനം വേണ്ട, वचन नहीं चाहिए, അനുസരണക്കേട്. अनागारिता, എന്നാൽ परंतु ദൈവം നിങ്ങളെ എന്ത് ചെയ്തു? परमेश्वर ने तुझे क्या किया? ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, तो कुछ बातें पढ़ते हैं, നിങ്ങൾ നമ്മുടെ കർത്താവായ യേശുവിന്റെ നാമത്തിലും प्रभु यीशु मसीह के नाम में अरे परमेश्वर की आत्मा से धोए गए, पवित्र हुए। पवित्र हुए। എവിടെ? कहाँ पर हुए? നമ്മുടെ ശരീരമാണോ? हमारा शरीर को हुआ गया, എന്ത്? बल्कि क्या? നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ हमारे हृदय में യേശു ക്രിസ്തുവിനെ യൗവന രക്തം തളിച്ചപ്പോ यीशु मसीह का जवान लहू जब हमारे ऊपर उंडेला छिड़का गया, എന്ത് സംഭവിച്ചു? तब क्या हुआ प्रियो? हम भी जवान हो गए, നമ്മൾ നിർമ്മലന്മാരായി, हम लोग भी निर्मल और शुद्ध हो गए, നമ്മൾ യൗവനക്കാരായി. हम भी जवान हो गए। നോക്കുക, ദൈവം കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി എന്താ ചെയ്തത്? प्रभु ने हमारे लिए क्या किया प्रियो? ദൈവത്തിന്റെ സൗന്ദര്യം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വന്നു. परमेश्वर का सुंदरता अब हमारे हृदय में आया। നമ്മള് അവിടെ നമ്മള് എഫേസ്യ ലേഖനം 5:26 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ एफेसियों का पुस्तक 5:26 में हम पढ़ते हैं, നമ്മൾ അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട് 5:26 വാക്യം, എഫേസ്യ ലേഖനം 5:26. 5:26 पढ़े। कि उसको वचन के द्वारा हाँ, जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाए ആ और उसे एक ऐसी तेजस्वी कलीसिया बनाकर अपने पास खड़ी करे, जिसमें न कलंक, न झुर्री, न कोई और ऐसी वस्तु हो, वरन पवित्र और निर्दोष हो। നോക്ക്, അവിടെ കറായി പുളുക്കുന്നത് കണ്ട വൃങ്കിൾ. वहाँ पर कलंक और जूरी पढ़ा आपने? എവിടുത്തെ ജൂരിയാണ്? कहाँ का जूरिया है ये? जूरिया कब आते है? जब बूढ़ा हो जाता है। तो कहाँ पर ये बुढ़ापन है? अंदर നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ക്രോണിക്കൽ ഏജ് മാറ്റി നാം ഇനി ആദാമിൻ വംശത്തിലുള്ളവരല്ല. मैं तो हमारे अंदर जो आदम से मिला हुआ 6000 साल के बुढ़े लोग हैं हम लोग, वो उम्र को हटाकर यीशु मसीह में नया सृष्टि बनाकर यीशु मसीह में अभी हम लोग जवान हो गए। ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ, जो कोई भी मसीह में है, ക്രിസ്തുവിന്റേതായാൽ, मतलब मसीह का हो चुका है, तो ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയം അവന് കിട്ടിയാൽ, यानी कि मसीह का हृदय अगर उसको मिल गया, तो ക്രിസ്തുവിന്റെ വിശുദ്ധി അവന് കിട്ടിയാൽ, यानी कि मसीह का पवित्रता अगर उसको मिल गया, तो ദൈവം അവനെ നമുക്ക് തന്നു എന്ന് പറഞ്ഞാൽ परमेश्वर वचन कहता है कि परमेश्वर ने तुमको पुत्र दिया, उसका मतलब
അവന്റെ യൗവനം തന്നു എന്നാണ്, मतलब उसका जवानी हमको दिया प्रियो, അവന്റെ സൗന്ദര്യം തന്നു എന്നാണ്, उसका सुंदरता हमको दिया, അവന്റെ ഏജ് നമുക്ക് തരികയാണ്. उनका वही उम्र जो जैसा यीशु जवान है वही जवानी का उम्र हमें दिया। യേശു ക്രിസ്തുവിന് ഒരിക്കലും പ്രായം ഉണ്ടാകത്തില്ല. यीशु मसीह को कभी भी बूढ़ा उम्र बढ़कर बूढ़ा हो जाए ऐसा अवस्था यीशु में नहीं है। യേശു ക്രിസ്തു നിത്യ യൗവനക്കാരനാണ്. यीशु उनका मनुष्य रूप वो सर्वदा के लिए जवानी का ही यीशु है, वो കറ उसमें कोई दाग नहीं। നമ്മുടെ പാപത്തെ കാണിക്കുന്നു, उनका दाग जो है हमारा पाप का स्वभाव को दिखाता है। ചുളുക്കം जूरिया നമ്മുടെ ക്രോണിക്കൽ ഏജിനെ കാണിക്കും. നമ്മൾ ഒരുപാട് പ്രായം ചെന്നു ശരീരത്തെക്കാൾ. मतलब वो ये जूरिया क्या है, हमारे शरीर का उम्र से भी ज्यादा उम्र हमारे अंदर का उम्र है, जो क्योंकि हम लोग पाप में जी जी कर हमारा शरीर का उम्र से भी ज्यादा हमारा हृदय का उम्र हो गया, उसको भी प्रभु ने हटा दिया। എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്തു? और फिर क्या किया, വിശുദ്ധമായ ഒരു സഭയെ, और एक ऐसा तेजस्वी मंडली बनाकर, അവന്റെ രക്തം, കർത്താവായ യേശുവിന്റെ രക്തം, और यीशु मसीह का लहू നമ്മൾ എങ്ങനെയാണ് നമ്മളെ വീണ്ടെടുത്തിരിക്കുന്ന പൊന്നി വെള്ളി മുതലായ അഴിഞ്ഞു പോകുന്ന എന്ന് പറഞ്ഞാൽ ദ്രവത്വം കാണുന്ന വസ്തുക്കളെ കൊണ്ടല്ലെന്നാണ്. वो हम लोग पहला पत्रोस पहला अध्याय उसका 18-19 में पढ़ते समय में हम लोग नाश होने वाला सोना चांदी जैसा नाशवान वस्तुओं से नहीं, लेकिन कभी नाश ना होने वाला, मतलब नाश मतलब वहां का अर्थ ऐसे लिखा है कि कभी ना सड़ने वाला, कभी ना बूढ़ा ना होने वाला ऐसा पवित्र लहू देकर यीशु मसीह ने हमें बचाया। അപ്പോൾ നമ്മുടെ വിവാഹ നിശ്ചയം കഴിഞ്ഞു. നമ്മുടെ 2 കൊരിന്ത്യർ दूसरा कोरिन्थी 11 अध्याय 3 वाक्യം, 2 वाक्യം ആദ്യം വായിക്കാം. 11 का 2 पढ़ना पहला। मैं तुम्हारे विषय में ईश्वरी धुन लगाए रहता हूँ, इसलिए कि मैंने एक ही पुरुष से तुम्हारी बात लगाई है कि तुम्हें पवित्र कुमार के समान मसीह को सौंप दूं। हाँ बस ഓക്കേ, അവിടെ പിത്രോത്തൻ എന്നാണ്. तो वहाँ पर पवित्र कुमारी के समान मैं तुम्हें सौंप दूं, मतलब वहाँ पर अभी मंगनी हो रहा है। നമ്മൾ വിവാഹ നിശ്ചയം കഴിഞ്ഞോ? क्या हमारा मंगनी हुआ है क्या? കഴിഞ്ഞോ? हुआ क्या? അപ്പം ആ മണവാളന്റെ യൗവനം എത്രയാണ്? तो अभी लड़के का उम्र कितना है? ദൈവത്തിന് എത്ര അപമാനമാണ് തന്റെ പുത്രൻ ഒരു കളവിയെ കൊണ്ട് കല്യാണം കഴിപ്പിക്കുന്നത്. जरा सोचो प्रियो, मतलब यीशु तो जवान होकर खड़ा रहेगा, लेकिन परमेश्वर जब लड़की को वहाँ पर बाजू में रखेगा और वो लड़की अगर बुढ़ी रहेगा तो किसका अपमान है वो? ദൈവത്തിന് അപമാനമാണ്. परमेश्वर का अपमान है ना, जवान बेटा सामने खड़ा है, उसके बाजू में बुढ़ी औरत को रखा है। तो നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം അതിന്റെ 2 അധ്യായം 10 വാക്യം, ദൈവത്തിന്റെ കൈവേല എന്ന് പറയുന്നത് മാസ്റ്റർ പീസ് എന്നാണ്. एफिसियों का पुस्तक 2:10 में हम लोग पढ़ते हैं कलीसिया कौन है? परमेश्वर का हाथ का हस्तकला है, मतलब हम लोग सब लोग हम लोग परमेश्वर के खास रुझे हुए, परमेश्वर ने खास रीति से हमें बनाए हुए सुंदर जीवी है कलीसिया। മാസ്റ്റർ പീസ് എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब हस्तकला मतलब നിങ്ങൾ ഒരു ഗ്രന്ഥകാരനായിരിക്കട്ടെ, അനേക പുസ്തകങ്ങൾ എഴുതി. सोचो कि अगर आप एक पुस्तक लिखने वाला व्यक्ति हो, അതില് ഒരു 60 പുസ്തകം എഴുതിയെങ്കിൽ सोचो कि अगर आपने 60 पुस्तकें, लगभग 60-70 पुस्तकें लिख दिया, അതിൽ ഏറ്റവും ബെസ്റ്റ് വന്നിയാണ് മാസ്റ്റർ പീസ് എന്ന് പറയുന്നത്. तो उसमें से 70-80 पुस्तक लिखने के बाद उसमें से जो सबसे उत्तम पुस्तक रहेगा वो लेखक का सबसे बेस्ट या मास्टरपीस या सबसे उत्तम हस्तकला बोलते हैं उसको। അവർക്കാണ് നമുക്ക് ഈ പത്മഭൂഷണ് അവാർഡ് ജ്ഞാനപീഠമൊക്കെ കിട്ടുന്നത്. और उनको क्या करते हैं, अगस्त 15 में और 26 जुलाई में पद्म भूषण बड़ा उनको इनाम देते हैं उन लोगों को। അനേക പുസ്തകങ്ങൾ എഴുതിയിട്ടുണ്ട്. वो व्यक्ति वो लेखक रहेगा, बहुत पुस्तकें लिखा रहेगा, അതിൽ ഏറ്റവും ബെസ്റ്റ് മാസ്റ്റർ പീസ്, परंतु वो लेखक का सबसे अच्छा पुस्तक जो मास्टरपीस, जो सबसे उत्तम हस्तकला है, वो लेखक को देखकर उसको इनाम दिया जाता है। ഗാനരചയിതാണെങ്കിൽ അങ്ങനെ ഗാനരചയിത, अगर कोई गीत लिखने वाला कवि है तो बहुत सारा कवियां लिखा रहेगा, लेकिन उसमें से एक उसका खास मास्टरपीस रहेगा, उसको प्रतिफल मिलता है। ചിത്രം വരയ്ക്കുന്നത് അങ്ങനെ തന്നെ. पेंटर है तो वो भी वैसा। ദൈവം ഇങ്ങനെ ഒരാളാണ്. परमेश्वर कौन है? ऐसा एक खास मास्टरपीस बनाने वाला परमेश्वर है। ദൈവം എന്താണ്? परमेश्वर ने क्या किया? അവൻ തന്നെ സൗന്ദര്യമുള്ളവരാകയാൽ क्योंकि परमेश्वर खुद सुंदर है, ഏറ്റവും സൗന്ദര്യമുള്ള ഒന്നിനെ ചമയിക്കണം. उनको भी अभी क्या उनका हृदय में पाया, हालेलुया। मैं जैसा सुंदर हूँ तो मेरा पुत्र के लिए भी वैसा ही सुंदर खास पार्टनर मास्टरपीस रहना चाहिए। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ അന്തസ്സാണ്. तो ये परमेश्वर का इज्जत की बात है। ലോകം നോക്കുമ്പോൾ दुनिया जब देखेगा ഇത്ര സുന്ദരനെ ഈ കളവിയെ കിട്ടിയുള്ളൂ എന്ന് അപമാനം പറയാതിരിക്കത്തക്കവണ്ണം ദൈവം ഏറ്റവും മെച്ചമായി പണിതാണ് സഭ. इतना सुंदर प्रभु के सामने ये कौन बुढ़ी खड़ा
करके रखा है। ऐसा अपमान ना होने के लिए परमेश्वर को जलन से परमेश्वर ने अपना पुत्र को, पुत्र जैसा सुंदर है वैसा उसका दुल्हन भी वैसा ही सुंदर रहे, वैसा खास रीति से परमेश्वर के हस्तकला से बनाया हुआ खास मास्टरपीस है हम लोग। അതിന് ആദ്യം എന്ത് ചെയ്തു? इसलिए पहला क्या किया? വിവാഹ നിശ്ചയം ചെയ്തു. पहला हमारा मंगनी किया, ഇത് രഹസ്യമാണ്. ये रहे छुपके किया। ഇനിയും വിവാഹ ദിവസമുണ്ട്. अभी शादी का दिन है। ഞാൻ ചോദിച്ചിട്ടുള്ള പലരോടും അവർ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, വിവാഹ നിശ്ചയം കഴിഞ്ഞ് വിവാഹം നടക്കുന്ന ദിവസം വരെ ഒരു ഹണിമൂണിന്റെ അനുഗ്രഹം. मैं ऐसा बहुत से विवाह के विषय में जब मैं हमेशा बोलता हूँ कि जिस दिन से मंगनी हुआ, मंगनी से लेकर शादी का दिन तक वो लड़का लड़की के लिए हनीमून फेज रहता है। എന്ന് പറഞ്ഞാൽ വിവാഹം കഴിക്കാൻ പോകുന്നുള്ള ആഗ്രഹം ഭയങ്കര मतलब वो लड़का लड़की में क्या होता है कि अब अभी हम लोग एक नया जिंदगी शुरू करेंगे, एक अच्छे से जिएंगे, आनंद से जिएंगे, लड़का को लड़की से मिलना है, लड़की को लड़के से मिलना है बोलकर ऐसा एक आनंद और उतावला से भरा हुआ जीवन मंगनी से लेकर शादी का दिन तक। പിന്നെ കല്യാണം കഴിഞ്ഞ് 2 ദിവസം അങ്ങ് ഭയങ്കരമായ പ്ലെയിനില്ല. फिर शादी हो गया 2-3 दिन क्या है, लड़का लड़की एकदम हवा में उड़ रहे, क्योंकि प्यार में इतना उड़ रहे वो लोग। പിന്നെ അങ്ങ് താഴും. फिर क्या हो गया, एक हफ्ते के बाद नीचे उतरते रहेंगे। പിന്നെ എങ്ങനെയെങ്കിലും ജീവിച്ചു പോവുക. फिर थोड़े साल के बाद कैसा भी करके मुझे आदमी के साथ जीना है बोलकर ऐसा स्वभाव में जीने वाला। ഇത് അങ്ങനെ വല്ലതും ആണോ? ऐसा हमारा रिश्ता यीशु के साथ रहेगा क्या प्रियो? അതുകൊണ്ട് इसलिए ഈ വിവാഹ നിശ്ചയം മുതൽ ये मंगनी का दिन से लेकर വിവാഹ ദിവസം വരെയുള്ള ഇടവേളയിൽ शादी का दिन तक का जो गैप है, അവളെ ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്യുവാൻ यीशु क्या कर रहा है, उसको सुंदर बनाने के लिए ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് പ്രവർത്തിക്കുന്നു. प्रभु का आत्मा हमारे अंदर कार्य कर रहा है, हमारे अंदर से सब प्रकार का दाग दूरियों को निकाल रहा है। നിങ്ങളിൽ നല്ല പ്രവൃത്തി ആരംഭിച്ചവർ तुम्हारे अंदर जिसने अच्छा काम शुरू किया ആ ദിവസം വരെ वो मसीह का दिन तक उसको पूरा करेगा। ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്യാണ്. पूरा करेगा मतलब क्या करके रहा है, हमें सुंदर कर रहा है प्रियो। നമ്മൾ ആരാണ്? हम लोग कौन है प्रियो? ലോകത്തിന്റെ മുഴുവൻ സൗന്ദര്യത്തെ ലജ്ജിപ്പിച്ച് കളയും നമ്മളെ കാണും. प्रियो हमारा जब हमको मंडली को उस दिन पर्दा हटकर मंडली का चेहरा देखकर सुंदरता को देखेगा, उस दिन दुनिया में जितने भी लोगों ने मैं सुंदर हूँ बोलेगा, वो लोग सब लज्जित होकर शर्म से अपना चेहरा गिरा देगा हमारा मंडली का सुंदरता को देखकर। ലോകത്തിൽ ഉള്ളതിനെ ഇല്ലായ്മയാക്കാൻ क्योंकि परमेश्वर का वचन जैसा पहला कुरिन्थी पहला अध्याय में 26 हम लोग पढ़ते हैं, जो दुनिया के लोगों का जो बड़े हैं उनको नीचा करने के लिए हम जो कुछ भी नहीं थे ऐसे लोगों को प्रभु ने ऊंचा उठाकर चुना। കുലഹീനമായതിന് जो कुछ भी थे ही नहीं, ജന്മനം കൊണ്ട് ക്രോണിക്കലായിട്ടുള്ള നമ്മുടെ ജന്മം, ആദാമ്യ ജന്മം ശപിക്കപ്പെട്ടതാണ്. मतलब हमारा आदम से हमारे जन्म के वजह से हम लोग कौन है, हमारा कुछ भी वैल्यू नहीं था प्रियो। എന്നാൽ ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചപ്പോൾ परंतु प्रभु ने जब बुलाया എല്ലാത്തിനെയും ലജ്ജിപ്പിക്കുവാൻ, सभी लोगों को लज्जित करने के लिए, അപ്പോൾ നമ്മളെ എന്താണ് ദൈവം വിളിച്ചപ്പോൾ तो इसलिए जब प्रभु बुलाया വിവാഹ നിശ്ചയം കഴിഞ്ഞിട്ട് मंगनी होने के बाद ഈ ക്രിസ്തുവിന് എന്തെല്ലാം ഉണ്ടെന്നുള്ള വാഗ്ദാനങ്ങൾ തരികയാണ്. अभी ये मसीह के पास क्या क्या है उसका सारा वाचा बांधकर हमारे साथ प्रतिज्ञा कर रहा है। നമ്മൾ 2 പത്രോസ് 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 1 മുതൽ 4 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ दूसरा पत्रोस पहला अध्याय 1 से 4 जब हम पढ़ते हैं, വിവാഹ നിശ്ചയം കഴിഞ്ഞ ഒരു കന്യകയെ മനോഹരിയാക്കി തീർക്കാൻ ക്രിസ്തുവിന് എന്തെല്ലാം ഉണ്ട് എന്ന് ഈ വാഗ്ദാനങ്ങളിലൂടെ കൊടുക്കുകയാണ്. तो वहां पर मंगनी हो जाने के बाद वो मंडली को पिता परमेश्वर मंगनी हो जाने के बाद का वो कलीसिया को अभी मसीह में क्या क्या है उसके वजह से तुमको अभी क्या क्या मिलेगा उसका प्रतिज्ञाएं है, वो 1 से 4 पढ़ते समय में वहां पर हमको पढ़ने मिलता है। അവിടെ വായിക്കുകയാണ്, वहां पर इस रीति से पढ़ते ഈ हैं, വാഗ്ദാനങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ इस प्रतिज्ञाओं को जब हम पढ़ते हैं, ഈ ഉടമ്പടി ये वाचा എന്ന് പറഞ്ഞാൽ यानी कि क्या, ഈ ക്രിസ്തുവിന് എന്തുണ്ടെന്ന് വായിച്ചറിയാനായിട്ട് നാം ഹൃദയം വെക്കുമ്പോൾ मतलब ये मसीह के पास क्या क्या है उस चाहत से अगर हम लोग पढ़ेंगे तो കൃപയും സമാധാനവും നിങ്ങളിൽ വർദ്ധിക്കും. अनुग्रह और शांति तुम में बढ़ जाएगा। ആദ്യം വായിക്കുകയാണ്. वाक्य 2 में हम पढ़ते हैं, നിങ്ങൾ കൃപയും സമാധാനവും വർദ്ധിക്കുന്ന ഏതിലാണ്? तुम अनुग्रह और शांति किस कारण तुम्हारे अंदर बहुतायत से बढ़ने वाला है?
കൃപയാൽ രക്ഷിക്കപ്പെട്ടു क्योंकि हम अनुग्रह से हमारा उद्धार हुआ। അല്ലേ, നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടു. Yes, amen. അതിനെയാണ് വിവാഹ നിശ്ചയം എന്ന് പറയുന്നത്. तो अनुग्रह से हमारा उद्धार हुआ, वो उद्धार हुआ कोई कहते हैं हमारा मंगनी हो गया। ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചു, प्रभु ने हमें बुलाया, അവന്റെ മാഹാത്മ്യത്താൽ, അവന്റെ വീര്യത്താൽ, അവന്റെ ദിവ്യ ശക്തിയാൽ നമ്മളെ വിളിച്ചു. उन्होंने अपना महानता से, अपना दया से, अपना दिव्य सामर्थ्य से उसने हमें बुलाया। ആ, Yes. അത് നമുക്ക് वो बात को ക്രിസ്തുവിന്റെ കന്യക എന്ന രീതിയിൽ मसीह का दुल्हन के रीति से ജീവനും ഭക്തിക്കും ആവശ്യമുള്ളതെല്ലാം ദൈവം നാം ചെയ്യും. जीवन के लिए, भक्ति के लिए जो भी जरूरत की बात है, वो सभी बातों के लिए हमें सब कुछ आवश्यकता के लिए दे दिया है। आमीन। ഇതിൽ വായിക്കുന്ന 4-ാം വാക്യത്തിൽ फिर 4 में हम पढ़ते हैं, അവയാ, उसके द्वारा, ആ, ആ വായിക്കും 4-ാം വാക്യം വായിക്കാം. 4 पढ़े, जिसके द्वारा उसने हमें बहुत दिया और बहुत ही बड़ी प्रतिज्ञा दी है, ताकि इसके द्वारा तुम उस तड़ाक से छूटकर जो संसार में बुरी अभिलाषा से ആ നോക്കുക, അവയാൽ നിങ്ങൾ ലോകത്തിൻ മോഹത്താലുള്ള നാശം, ആ നാശം എന്ന് പറയുന്നതും നമ്മളെ യെരമ്യാ പുസ്തകത്തിൽ വായിച്ചില്ലേ? तो वो वहां पर देखो, जिसके द्वारा तुम ये संसार की सड़ाहट से बचकर, तो ये सड़ाहट करके जो सड़ने वाला स्वभाव जो है, ये सड़ाहट का यही शब्द था जो हमने यिर्मयाह में पढ़ा था। वो लुंगी कैसा हो गया अभी? ദ്രവിച്ചു പോയി, ഒന്നിനും കൊള്ളത്തില്ല. वो लुंगी ആ, को फ्रेत नदी में उसको उठाने के बाद क्या हो गया? अभी वो सड़ चुका है, कोई भी प्रकार अभी इसका फायदा नहीं है। उसी रीति का दशा, वो अवस्था, वही सेम शब्द है, सड़ गया करके अभी हमने पढ़ा। ആ, ആ ലോകത്തിന്റെ മോഹത്തിൽ പോയാൽ तो मतलब क्या, अगर कोई भी उस संसार का मोह में चला गया तो ഇസ്രായേൽ മക്കൾ പിന്നെയും ദൈവത്തിന്റെ ജനമാണ്. इसराइल के लोग तो भी गिरने के बाद में तभी भी वो लोग प्रभु के ही लोग थे, പക്ഷേ ദൈവത്തിന് വേറൊരു ജനത്തെ തെരഞ്ഞെടുക്കേണ്ടി വരും. परंतु अभी उनका हालत क्या हो गया? अभी वो लोग सड़ने की वजह से अभी क्या हो गया? परमेश्वर को अभी एक नया जाति को चुनना पड़ा, ദൈവത്തിന് ഫലം കായ്ക്കാത്തത് കൊണ്ട് क्योंकि ये लोगों ने परमेश्वर के लिए फलवंत नहीं हुए। ഫലം കായ്ക്കുന്ന ജാതിയെ തെരഞ്ഞെടുത്തു. परमेश्वर ने फल उत्पन्न करने वाला अन्य जाति को चुना। അപ്പോൾ എങ്ങനെയായിരിക്കണം इसलिए कैसा रहना ഈ चाहिए? ഇസ്രായേൽ ജനം हे इस्राएल, എന്റെ അരക്കച്ച പോലെ എന്നോട് ചേർന്നിരുന്നത് പോലെ जैसा इस्राएल एक समय में कमर, यिर्मयाह ने उस लुंगी को कमर कसकर साथ में रखा था, वैसा एक समय में इस्राएल यहोवा के कमर के नजदीक एकदम साथ रहने वाला इस्राएल, വിവാഹ നിശ്ചയം കഴിഞ്ഞ ഒരു കന്യക जैसा मंगनी होने के बाद वह कन्या വിവാഹ പുരുഷനോട് ചേർന്നിരിക്കും. उसी रीति से विवाह से जो मंगनी हुआ, वो स्त्री क्या, लड़की क्या करेगा? शादी करने वाला पुरुष के साथ में रहना, उसी के बारे में सोचना, शादी तक उसी के बारे में ध्यान रखना। എന്നാൽ ലോകത്തിലേക്ക് പോയാൽ परंतु शादी का दिन आने के पहले ही अगर वो स्त्री, वो लड़की अगर संसार में चली गई ക്രോണിക് ഡിസീസ്, तो उसका वो जो बुढ़ापन का जो बीमारी है, ആ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ആ നരബാധിക്കും. यानी कि जो सड़ाहट है, वो सड़ाहट क्या करेगा? उसको जल्दी बूढ़ी बना देगी, കാരണം ദൈവത്തിന് ലക്ഷ്യമുണ്ട്. क्योंकि परमेश्वर का एक लक्ष्य है। ക്രിസ്തുവിനെ വെളിപ്പെടുത്തുമ്പോൾ मसीह को जब हमारे अंदर प्रकट करते समय में, സഭയും കാന്തി എങ്ങനെയായിരിക്കണം? तो जैसा दुल्हन है, दुल्हन भी कैसा रहना चाहिए? യൗവനക്കാരിയായിരിക്കണം. जवानी में रहनी चाहिए वो दुल्हन भी। യേശുക്രിസ്തുവിന് സേനാ ദിവസമുണ്ട്. यीशु, इसलिए यीशु के दिन में, यीशु के लिए एक सेना का दिन तैयार करके रखा है। നമ്മുടെ 113 സങ്കീർത്തനം 3-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 110 भजन संहिता का उसका 3 में हम पढ़ते हैं, ആ, तेरी प्रजा के लोग तेरे पराक्रम के दिन स्वेच्छा बलि बनते हैं। तेरे जवान लोग पवित्रता से शोभायमान और भोर की गर्भ से जन्मी हुई ओस की समान तेरे पास है। आगे ആ, ഓക്കേ, ഓക്കേ. यहोवा ने शपथ खाई। ആ, ഓക്കേ, ഓക്കേ, ഇത് മതി, അത് മതി. അതായത് യേശുക്രിസ്തുവിന് ഒരു ബാറ്റിൽ ഡേ ഉണ്ട്. यीशु के लिए एक युद्ध करने का एक दिन है। നമ്മളത് വെളിപ്പാട് പുസ്തകത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 110 का 3 फिर से पढ़ना। तेरा प्रजा एक, तेरी प्रजा के लोग तेरे पराक्रम के दिन स्वेच्छा बलि हाँ, बनते तेरे पराक्रम का दिन, तो इन द डे ऑफ पावर, मतलब वो ये पराक्रम का दिन है, एक युद्ध का दिन है जहाँ पर सारा वीर लोग खड़े होकर आएंगे। യൗവനക്കാരൻ वो उस समय में सारा जवान लोग, അവർ മഞ്ഞിൽ പൊതിഞ്ഞിരിക്കുകയാണ്. वो लोग ओस में भरा हुए, वो लोग അവർ ആത്മാവിനാൽ പൊതിഞ്ഞ് മറയപ്പെട്ടിരിക്കുകയാണ് ഇപ്പോൾ. मतलब ओस में मतलब क्या? आज वो लोग, सभी विश्वासी लोग पवित्र आत्मा से
भरे हुए हैं, ആ, ആത്മാവിൽ നിറയുമ്പോൾ आत्मा से भरने की वजह से അവർ ലോകത്തിൽ വെളിപ്പെടുന്നില്ല. वो लोग संसार में प्रकट नहीं हो रहे। അത് നമ്മളെ ഉത്തമഗീതത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग श्रेष्ठ गीत में पढ़ते हैं, എന്റെ പ്രിയ हे मेरे प्रिय, മൂടുപടമിട്ട സുന്ദരിയാണ്. मेरा प्रिय मानो ढकी हुई सुंदर स्त्री है, सुंदर है। അവൾ മൂടുപടത്തിന്റെ ഉള്ളിൽ, वो जब तक ढकी हुई है और उसके अंदर है। അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ അവിടെ ഉത്തമഗീതം 4-ാം അധ്യായം 12-ാം വാക്യം, श्रेष्ठ गीत 4:12, ഞാൻ എന്റെ പ്രിയനുള്ളവളാണ്, मैं मेरे प्रिय का हूँ എന്റെ ഹൃദയം എങ്ങനെയാണ്? और मेरा हृदय कैसा है? കെട്ടിയിട്ട ഒരു തോട്ടം പോലെയാണ്, एक बंद किया हुआ बगीचे के समान है, സീൽ ചെയ്ത ഒരു കിണർ പോലെയാണ്. एक छाप मारा हुआ कुआं के समान है, അത് എന്റെ പ്രിയന് വേണ്ടി മാത്രമേ എനിക്ക് ഹൃദയം തുറക്കുകയുള്ളൂ. जो सिर्फ मेरा प्रिय ही आ सके, ऐसा बंद किया हुआ कमरा है। जब प्रिय आएगा तभी वो खुलेगा। അവൾ ഒറ്റ ലക്ഷ്യം, एक ही लक्ष्य, വിവാഹ ദിവസം വരുന്നു. जब तक शादी का दिन नहीं आता, ആ, എന്റെ പ്രിയൻ, मेरा प्रिय, അവിടെ 2-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. എന്റെ 2-ാം വാക്യത്തിൽ उसका दूसरा अध्याय का दूसरा वाक्य में, എന്റെ പ്രിയ യൗവനക്കാരുടെ ഇടയിൽ ഇരിക്കുന്നു. मेरा प्रिय जो है जवानों के साथ बैठा है, എന്നാൽ ആ സാധാരണ യൗവനക്കാരല്ല, परंतु साधारण जवान लोग नहीं। യൗവനക്കാരെല്ലാവരും ഇടറി വീഴും. तो ये यीशु का, ये मतलब मेरा प्रिय का जवानी का खासियत क्या है कि बाकी जवान लोग मेरा प्रिय का जवानी को देखेंगे तो बाकी जवान लोग गिर जाएंगे, പക്ഷെങ്കിൽ എന്റെ പ്രിയൻ परंतु मेरा प्रिय അവൻ എങ്ങനെയാണ്? വെണ്മീൻ ചുവപ്പ് ഉള്ളവനാണ്. वो एकदम सुंदर है, लाल सा बदन। ആ, അപ്പോൾ യേശു ക്രിസ്തു ഒരു സേനയുണ്ട്, ഒരു ആർമിയുണ്ട്. इसीलिए यीशु को एक सेना है। ആരാണ് ആർമി? वो सेना कौन है? പ്രായം ചെന്നവരെ കൊണ്ട് യുദ്ധം ചെയ്യാൻ പറ്റുമോ? क्या बुढ़ा बुढ़ियों को लेकर लड़ाई मैदान में जा सकते हैं क्या? ദൈവം തയ്യാറാക്കിയാണ്. क्योंकि सेना का खासियत क्या है? सरकार क्या करता है? सेना लोगों को मतलब लोगों को इकट्ठा कर उनको ट्रेनिंग देकर एक्सरसाइज कर जवानी बनाने के समय में वो लोग बुढ़ा हो गया तो फायदा नहीं है। उसी तरीके से प्रभु अपना आत्मा से ओस से भरकर हमें प्रभु में जवान बना के रख रहा है, पर हम संसार में जाकर बुढ़ा बनने देख रहे हैं। യേശുവിന്റെ ജീവൻ എങ്ങനെയാണ്? यीशु का जीवन कैसा था प्रियो? എങ്ങനെയാണ്? പ്രായം ചെല്ലുകയില്ല, യേശു का യൗവനമാണ്. यीशु का जीवन प्रियो, वो इतना अति पवित्र जीवन यीशु इस दुनिया में जिया कि वो कभी बुढ़ा नहीं हो सकता है। നമ്മുടെ റെവലേഷൻ 19:14-14 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ എല്ലാം വായിക്കണ്ട. प्रकाशित का पुस्तक 19वां अध्याय 11 से 14 में पढ़ते समय में पूरा नहीं पढ़ना, 14-ാം വാക്യം മാത്രം सिर्फ വായിക്കണം. 14 पढ़ना, 19 का 14। स्वर्ग की सेना हाँ, वे घोड़ों पर सवार और श्वेत और शुभ्र वस्त्र पहने हुए उसके पीछे पीछे അവിടെ സ്വർഗത്തിലെ സേന എന്ന് പറയുന്നത് ആരാണ്? स्वर्ग का सेना कौन है? ദൈവത്തിന്റെ രഥങ്ങൾ 1000 10,000, സ്വർഗത്തിലെ സേന അത് വേറെ. देखो, ईश्वर को, परमेश्वर को ऑलरेडी सेनाओं का यहोवा मतलब सेनाएं है, घुड़सवार है, स्वरदूत है, ये वो सेना का बात नहीं कर रहे हैं यहाँ पर। ഇവിടെ എന്താണ്? इधर कौन है? വിശേഷ വസ്ത്രം ധരിച്ചവർ ആരാണ്? ये लोग, इन लोगों को एक खास श्वेत वस्त्र देकर मसीहा के मंडली यीशु के साथ पीछे पीछे आने वाले लोग हैं। ये लोग 19-ാം അധ്യായം 7-ാം വാക്യത്തിലുണ്ട്, 19 का 7 में हम पढ़ते हैं। കുഞ്ഞാടിന്റെ കാണ്ട, ये लोग कौन है? ये लोग വിവാഹ നിശ്ചയം ചെയ്യപ്പെട്ടവൾ, मेमना का दुल्हन है, जो अपने आप को तैयार करके रखी है। അവൾക്ക് ശുദ്ധവും ശുഭ്രവുമായി വിശേഷ വസ്ത്രം ലഭിച്ചിരിക്കുന്നു. उसको 8 का शुद्ध और मलमल वस्त्र पहनने का उसको अधिकार दिया गया है। അവരാണ് वो लोग हैं സ്വർഗത്തിലെ സൈന്യം. स्वर्ग का सेना जो यीशु के पीछे 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 आ रहा है। ഓ, സ്തോത്രം. हैं। സാത്താനെ ലജ്ജിപ്പിക്കുക, ताकि शैतान को लज्जित कर सके। ദൈവത്തിന്റെ ലോകത്തിൽ ശക്തരെന്ന് തോന്നുന്നവരെ ലജ്ജിപ്പിക്കുവാൻ. ये दुनिया के जो लोग बोलते हैं कि मैं बलवान हूँ, उन लोगों को लज्जित करने के लिए। അവർ കുഞ്ഞാടിന്റെ പുറകെ പോയാൽ മതി. और देखो, ये सेना का खासियत क्या है? बस वो मेमना जो यीशु मसीह है उसके पीछे 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 ही जाना है, युद्ध नहीं करना है इनको। അവർ പുറകെ നിന്നാ മതി. वो लोग को सिर्फ अगर यीशु सामने खड़ा है उनको बस पीछे खड़े रहना है। അവനവന്റെ വായിലെ ശ്വാസത്താൽ यीशु वो मेमना क्या करेगा? अपना मुंह खोलते ही उसके मुंह से तलवार निकलेगा എല്ലാത്തിനും നശിപ്പിച്ചു കളയും. और युद्ध को में से सभी दुश्मनों को काट डालेगा। അപ്പോൾ तब എന്റെ ജനം तब मेरे लोग എന്റെ കൂടെ ഉണ്ടായിരിക്കണം. मेरे साथ रहना चाहिए। ഓ, ദൈവത്തിന്റെ പദ്ധതി എന്താണ്? परमेश्वर का लक्ष्य क्या है प्रियो? എന്താ ദൈവത്തിന്റെ? उसके साथ रहे, मैं उसके साथ मतलब वो लोग जवान रहना चाहिए। ആ, കുതിരപ്പുറത്ത് കയറട്ടെ. आप ये घोड़े के ऊपर बैठते हैं कि नहीं? ദൂതന്മാർ വന്ന് പിടിച്ചിരുത്തുന്നില്ല. ऐसा ये मत सोच रहा मैं बुढ़ा रहेगा तो भी चलेगा, स्वरदूत मुझे उठा के घोड़े में बिठा देगा। नहीं, जवान लोग को ही बिठाएगा वहां पर।
അതുകൊണ്ടാണ് इसलिए ക്രിസ്തുവിനോട് മരിച്ച് जो कोई मसीह के साथ मरा है സ്വർഗസ്ഥലങ്ങളിൽ ഇരുത്തിയിരിക്കുന്നത് और स्वर्गीय स्थानों में बिठाया गया है, അവിടെ ഇരുന്നാൽ वहीं पर अगर वही स्थान में ही अगर हम बैठे हैं तो ഈ കുഞ്ഞാടിന്റെ കൂടെ എപ്പോഴും സംഭവിക്കാൻ तो फिर ये मेमना जिधर जिधर जाएगा उसके साथ हमें जाने मिलेगा। നോക്കുക, അതിന്റെ 14 അധ്യായം 4 വാക്യത്തിലുണ്ട്. 14 का 4 में हम पढ़ते हैं प्रकाशित 1 वाक्य। വാക്യത്തിൽ നമ്മൾ വാങ്ങുന്ന കുഞ്ഞാടിന്റെ പേരും പിതാവിന്റെ പേരും നെറ്റിയിൽ എഴുതിയിരിക്കുന്ന ഒരു വിശേഷ ജനം. वहाँ पर हम देखो 14 का 1 में ऑलरेडी हाँ, एक ओके। खास लोग है जहाँ पर परमेश्वर का नाम उनके माथे पे लिखा गया है। അതിന്റെ 14 4 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 14 का 4 അവരെ കന്യകമാരാകയാൽ ये लोग कौन है? दूसरे स्त्रियों के साथ अशुद्ध नहीं हुआ है, ये लोग कुंवारी है, मतलब कन्याएं हैं। ഇത് പറഞ്ഞാൽ സ്ത്രീകൾ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? स्त्रिया मतलब क्या? പ്രായം ചെന്നു. बुढ़ी हो गई। കുമാരി എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? कन्या मतलब യൗവനം. जवान है। അങ്ങനെ ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്താൽ इसलिए यीशु मसीह का लहू के द्वारा കഴുകപ്പെട്ട് धोकर നീതീകരണവും വിശുദ്ധീകരണവും പ്രാപിച്ച് धर्मी होकर पवित्र ठहराए हुए लोग ക്രിസ്തുവിന്റെ അതേ വർഗത്തിൽപ്പെട്ട ജനം, मसीह का वही गोत्र, मसीह का वही जाति के साथ हो बन गए लोग। അവർക്ക് ദൈവം എന്ത് കൊടുത്തു? ऐसे लोगों को प्रभु ने क्या दिया? ജീവനും ഭക്തിക്കും ആവശ്യമുള്ളതെല്ലാം കൊടുത്തു. जीवन और भक्ति के लिए जो भी जरूरत था सब कुछ दे दिया है। അത് നമ്മൾ വായിക്കുകയും സേവിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ उसी को हमें पढ़ना है, ध्यान करना है, मनन करना है, रवंत करना है, ദിവ്യ സ്വഭാവത്തിന് കൂട്ടാളികളായി തീരും. तो तुम लोग दिव्य स्वभाव में सहभागी हो जाओगे। അവരാണ് वो लोग हैं നിർമ്മല കന്യകയായി निर्मल कन्या बनकर കർത്താവ് പോകുന്നിടത്തൊക്കെയും പോകും. सेना का दिन में प्रभु जिधर जिधर जाएगा ये वो कन्या भी प्रभु के साथ चलते रहेगी। പിള്ളേരെ, കർത്താവിന് കൂടെ നടന്നാൽ കിട്ടുന്നത് എന്താണെന്നറിയാമോ? इसलिए प्रियो, प्रभु के साथ जो चलने वाले लोगों को मिलने वाला बातें ആർക്കും പറഞ്ഞുകൂടാനും വിസ്തരിക്കാനും കഴിയാത്ത സൗന്ദര്യം കിട്ടുകയാണ്. सबसे पहली बात, जो सोच भी नहीं सकता, जो मनन भी नहीं कर सकता, ऐसा सुंदरता प्रभु उन लोगों को दे रहा है। എത്രമാത്രം कितना श्रेष्ठ बात है प्रियो। വിവാഹത്തിന്റെ ദിവസം എല്ലാവരും നോക്കുന്നത് ആരെയാണ്? विवाह का दिन में सब लोग किसको देखते हैं? മണവാളനെ മണവാട്ടിയാണ്. दुल्हा दुल्हन को। മണവാളനെ നോക്കത്തില്ല, കാരണം മണവാളന് സ്വാഭാവികമായ സൗന്ദര്യം ഉണ്ട്. लड़के को मतलब लड़के को ज्यादा लोग देखते नहीं, क्योंकि वो नॉर्मली अच्छा एकदम कोट वोट पहन कर एकदम सुंदर स्मार्ट खड़ा रहता नॉर्मली, तो उसको देखने के लिए कोई ध्यान नहीं देते उसको। എന്നാൽ ദൈവം ഒരു പ്രവൃത്തി കൊണ്ട് परंतु कुछ मेहनत करके സുന്ദരമാക്കപ്പെട്ട सुंदर होकर आई हुई, ദൈവത്തിന്റെ കൈകളാൽ यानी कि कौन? प्रभु की हस्तकला से बनाकर सुंदर बनाकर आई हुई वो दुल्हन ഏറ്റവും വികൃതമായതിന് एक समय में वो बहुत बदसूरत थी, ഏറ്റവും അനിഷ്ടമാക്കി തീർക്കുവാൻ वो परंतु सभी लोग अभी उसको देख सके ऐसा सुंदर बनाकर ദൈവത്തിന്റെ പണിയാണ് നോക്കുന്നത്. परमेश्वर का काम क्या? अरे परमेश्वर ने क्या काम किया देखने के लिए सब लोग दुल्हन, सबका नजर दुल्हन पर रहेगा। മനസ്സിലാക്കാൻ കഴിയുന്നുണ്ടോ? क्या आप लोग समझ पा रहे हैं क्या? നമ്മൾ അതുകൊണ്ടാണ് അവിടെ സോങ്ങിൽ വായിക്കുന്നത്. श्रेष्ठ गीत में हम पढ़ते हैं, അവിടെ ആദ്യം അവൾ പറയുകയാണ്, എന്നെ ആരും നോക്കരുത്, पहला वो बोलने लगी, मुझे कोई देखना नहीं, मैं काली हूँ, ഞാൻ കറുത്തതാണ്, मैं काली हो चुकी हूँ, എന്നെ ആരും നോക്കണ്ട, मुझे मत देखना, मैं बदसूरत हूँ, ഞാൻ പ്രായം ചെന്നു, मैं बुढ़ी हो चुकी हूँ, ഞാൻ സൂര്യന്റെ വെയിൽ കൊണ്ട് വാടി തളർന്നു പോയി. मैं सूर्य का किरण मुझे लग कर मैं सड़ चुकी हूँ। എന്നാൽ परंतु ഒരു പ്രിയൻ അവളെ സ്നേഹിച്ചു. उसको एक दिन एक प्रिय ने इस काली से प्रेम किया। വിവാഹ ദിവസം അവൾ വെളിപ്പെടാൻ പോവുകയാണ്. अभी क्या हो गया? मंगनी हो गया, तो विवाह के दिन के लिए अब ये काली स्त्री प्रकट होने वाली है। 6 अध्याയം 10 वाक्യം. 6 का 10। यह कौन है हाँ। जिसकी शोभा भोर के तुल्य है, हाँ। जो सुंदरता में चंद्रमा हाँ। और निर्मलता में सूर्य हाँ। और पताका फहराती हुई सेना के तुल्य भयंकर दिखाई पड़ते हैं। एकदम सुंदर स्त्री बन गई अभी। തലയ്ക്കൊന്ന് കൈവച്ച് നോക്കിയേ. जरा प्रियो, ये जरा 2 मिनट ध्यान करना है वचन को। ക്രിസ്തുവിന്റെ ആർമി എങ്ങനെയാണ്? प्रभु का सेना कैसा है? കൊടിയെല്ലാം ചുരുട്ടി വെച്ച ആർമിയല്ല. झंडा मतलब ये लोग यहाँ पर हमने क्या पढ़ा? झंडा लहराते हुए वो लोग आ रहे हैं। देखो झंडा लहराना मतलब क्या? वो लोग झंडा को मोड़कर छुपाकर अरे मैं क्या करूंगी बदसूरत, ऐसा करने वाले लोग नहीं है। झंडा को लहराते हुए आ रहे हैं लोग। ജയിച്ചവന്റെ കൊടി ഉയർത്തിപ്പിടിക്കുന്ന ഒരു ജനം. मतलब विजय हमें विजय मिल चुका है, विजयवान का जय को आघोषण करने वाला, उसको चिल्लाकर बताने वाला हमें जय मिल चुका है, इसलिए झंडा लहराते हुए वो लोग आ रहे हैं। അനേക നാളുകൾ ഈ പ്രിയനോട് കൂടെ ആയിരുന്നപ്പോൾ ये लोग क्या हो गया? वो लोग पहले काले थे, इसके लिए बहुत समय तक प्रिय के साथ रह रहकर
അരുണോദയം പോലെ ശോഭയും. एकदम चंद्रमा के समान सुंदर. നമുക്ക് മനസ്സിലാകാൻ വേണ്ടി പറയുന്നത് അങ്ങനെയൊന്നും അല്ല കേട്ടോ, അതിന്റെ അപ്പുറത്താണ്. प्रियो ये कवि का शब्द है यार. मतलब हम लोग चांद जैसा दिखेंगे वैसा नहीं है, हम लोग उससे भी सुंदर रहेंगे. ये बस हमारा छोटा बुद्धि को समझने के लिए कवि रीति से लिखा है. मतलब ये लेखक क्या बताना चाहता है, उस समय में सबसे ज्यादा सुंदर रहेंगे मंडली. ചന്ദ്രനെ പോലെ चांद के समान സൗന്ദര്യം. सुंदर. ചന്ദ്രന്റെ ഭർത്താവാണ്. चांद का पति कौन है? അതുപോലെ വരുത്തില്ല. चांद का सूर्य. सूर्य. സൂര്യന്റെ ശോഭയാണ് ചന്ദ്രൻ വരുന്നത്. मतलब प्रियो चांद को सुंदरता रोशनी कहाँ से मिलता है? सूर्य से. मतलब चांद अगर कुछ भी बोले मैं हूँ, वो क्यों है? सूर्य की वजह से. इसलिए चांद हमेशा सूर्य पर आश्रय करता है. तो यहाँ पर लिखा है तू चांद के समान सुंदर है. मतलब क्या? वो क्या बोल रही है? मुझे सुंदरता तो सूरज ने दिया. ബ്യൂട്ടി പാർലറിൽ പോയി ബ്ലീച്ചിങ് പൗഡർ ഇട്ടുള്ള സൗന്ദര്യം. मतलब ब्यूटी पार्लर में जाकर मेकअप लगा कर आया वैसा सुंदरता नहीं है ये. നമ്മുടെ wrinkle മാറ്റാൻ അതിന് കഴിയുകയില്ല. प्रियो आप कोई भी ब्यूटी पार्लर में जाकर अपना जूरी हटाने के लिए दुकानदार को बोलो, वो बोलेगा नहीं हो सकता, जूरी हटा नहीं सकता बोलेंगे वो. നല്ല മുട്ടയും പാലും ഏത്തപ്പഴവും കഴിക്കണം. परंतु अच्छा खाना पौष्टिक भोजन खा कर शरीर को हष्ट पुष्ट बनाता है तो तब जूरिया कम होता है. ആ അകത്തുള്ള നര മാറണമെങ്കിൽ तो उसी रीति से हमारा अंदर का बूढ़ापन को हटना है तो നമ്മൾ ആരായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हमें क्या करना है? किसके समान बनना है हमें? ദൈവം ഏറ്റവും ഇഷ്ടപ്പെട്ട परमेश्वर ने जब से सबसे ज्यादा पसंद किया हुआ എന്റെ പ്രിയ എന്ന് പറയുവാൻ, मेरा प्रिय बोलने लायक, എന്റെ അസ്ഥിയുടെ അസ്ഥിയും എന്റെ മാംസം മാംസമോ എന്ന് പറയണമെങ്കിൽ मेरा हड्डी का हड्डी और मेरा मांस का मांस ऐसा बोला जाने के लिए ആർമിയാണ്. हम लोग सेना है प्रियो. കൊടിയോട് കൂടി ആർമിയാണ്. मतलब झंडा लहराते हुए हम आएंगे. നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 13 അധ്യായം 3 വാക്യത്തിൽ ഐസായ 13:3 കർത്താവ് വിശുദ്ധീകരിച്ചവരെ തന്റെ സേനാ ദിവസത്തിൽ ഇറക്കാൻ പോവുകയാണ്. അവർ ആരാണെന്ന് അവിടെ വായിക്കുന്നത്? पंडा पवित्र लोगों को मैंने स्वयं अपने पवित्र किए हुए को आज्ञा दी है. हाँ. मैंने अपने क्रोध के लिए अपने वीरों को बुलाया है, जो मेरे प्रताप के कारण प्रसन्न है. ഞാൻ എന്റെ വീരന്മാരെ मैं मेरे वीरों को, ആ സേനാ ദിവസത്തിൽ വിളിച്ചിറക്കും. मतलब ये सेना का दिन में प्रभु अपना वीरों को बुलाएगा. അവർ ഇറങ്ങി വരും. वो लोग उतर कर आएंगे. അവരാണ് സേനാ ദിവസത്തിലെ അവന്റെ യൗവനക്കാർ. वो ये लोग रहेंगे सेना का दिन में वो जवान लोग. അപ്പോൾ ഈ നിലയിലുള്ള നമ്മളെ ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്യുന്ന ഹോളി സ്പിരിറ്റിന്റെ പ്രവൃത്തി, ആ നല്ല പ്രവൃത്തി അനുവദിക്കാൻ നമ്മൾ സമ്മതിക്കാറുണ്ടോ? इसके लिए प्रियो इस रीति से हमारे जीवन में ओस के समान काम कर हमें सुंदर बनाने के लिए, हमें परमेश्वर के लिए योग्य सेना बन जाने के लिए क्या पवित्र आत्मा का कार्य हमारे अंदर होने के लिए आप लोग अनुमति देते हो क्या? നമ്മുടെ ലക്ഷ്യം എന്താണ്? हमारा लक्ष्य क्या है प्रियो? എങ്ങനെങ്കിലും സ്വർഗത്തിൽ പോയാൽ മതി. कैसे भी स्वर्ग में पहुंच जाएगा बस काफी है. അവിടെ ചെല്ലും, ശരിയാണ്. देखो कैसा भी स्वर्ग में जाएंगे वो तो ठीक है, പക്ഷെ അവിടെ ഒരു തെരഞ്ഞെടുപ്പുണ്ട്. परंतु उधर जाने के बाद एक चुनावट है. പലരും അത് വിശ്വസിക്കുന്നില്ല. बहुत लोग ये बात मानते नहीं है. പലരും അത് വിശ്വസിക്കുന്നില്ല. बहुत लोग ये बात मानते नहीं. स्वर्ग में जाने के बाद भी चुनावट है. सब लोग क्या सोचते हैं, अरे कैसा भी धक्का मारकर स्वर्ग में पहुंच गया बस हो गया ना. नहीं प्रियो, അവിടെ ഒരു കുറവുണ്ട്. परंतु उस दिन एक कमी मिलेगा. അതെന്നേക്ക് ഒരു ദുഃഖം ഉണ്ടാക്കും. और वो कमी क्या करेगा, वो विश्वासी के जीवन में सर्वदा के लिए उसको लज्जा का कारण बन जाएगा. അതുകൊണ്ട് കർത്താവ് പറയുന്നത്, इसलिए प्रभु कहता है, അവൻ വരുമ്പോൾ നിങ്ങൾ ലജ്ജിച്ചു പോകാതിരിക്കേണ്ടതിന്. इसलिए वचन कहता है कि प्रभु का आगमन के दिन में तुम लोग लज्जित ना होने के लिए. എന്താണ് ലജ്ജ? लज्जा क्या है? മറ്റുള്ളവരെ പോലെ സൗന്ദര്യം. कि मैं बाकियों के समान मैं भी सुंदर नहीं हूँ. സൗന്ദര്യം ആകാനുള്ള സമയം മുഴുവൻ നഷ്ടമായി കളയും. और सुंदर होने का जितना समय था वो मैंने खो दिया. अब क्या? ഇത് ചെറിയ കാര്യമാണോ സീരിയസ് ആണോ? उसके लिए प्रियो ये छोटी एक गंभीर बात है क्या छोटी बात है? कैसा भी स्वर्ग चले जाएगा काफी है क्या? അതുകൊണ്ട് इसलिए കർത്താവ് തന്റെ കൂടെ നിർത്തുന്നവർ ആരാണ്? इसलिए प्रियो प्रभु जब खड़ा रहते समय में प्रभु के साथ खड़े रहने वाले लोगों का खासियत क्या रहेगा? അവർക്ക് പ്രത്യേകതയുണ്ട്. उनका एक खासियत है. അവര് യൗവനക്കാരായിരിക്കണം. ये लोग സേനാ ദിവസം ये लोग कौन रहेंगे? मसीह के समान जवान लोग रहेंगे. അവിടെ നമ്മൾ റെവലേഷൻ 17:14 വായിക്കുകയാണ്. रेवलेशन 17 का 4 में 17 का 14 17:14. वे मेमने से लड़ेंगे हाँ. और मेमना उन पर जय पाएगा, क्योंकि वह प्रभुओं का प्रभु और राजाओं का राजा है, और जो बुलाए हुए और चुने हुए और विश्वासी है वे उसके साथ भी
जय पाएगी। ആ ഇവിടെ വിളിക്കപ്പെട്ടവർ കണ്ടോ, देखो यहाँ पर उनका गुण विशेषता को देखना। നമ്മളെ 1 Corinthians വായിക്കും, നമ്മളെല്ലാം വിളിച്ചു, ഒരു യോഗ്യതയില്ലാതെ വിളിച്ചു. हमें पहला कोरिन्थियों का पहला अध्याय का 26 हम लोग क्या पढ़ा, हम लोग सब लोग अयोग्य थे, ऐसे सब अयोग्य लोगों को प्रभु ने बुलाकर चुना വിവാഹ നിശ്ചയം കഴിഞ്ഞു और हमारा मंगनी भी हो गया, അല്ലേ? है ना। ഇനി ഏത് ദിവസമാണ് വരാൻ പോകുന്നത്? अभी कौन सा दिन आने वाला है, പ്രകടമാകാൻ പോകുകയാണ്. अभी शादी का दिन, मतलब प्रकट होने वाला दिन, सेना का दिन। തന്റെ സേനാ സൈന്യത്തെ കാണിക്കണം. अभी परमेश्वर को अपना सेना का शक्ति वीरों को प्रदर्शन करके दिखाना है। അവരെ കർത്താവും तो और उनके सामने कौन रहेगा, प्रभुओं का प्रभु और राजाओं का राजा, അവനോട് കൂടെ उसके साथ വിളിക്കപ്പെട്ടവർ, बुलाए हुए लोग, चुने हुए लोग, विश्वास और तीसरा गुण विश्वास विश्वास അവർ योग्य। ആരായിരിക്കും? मतलब ये तो प्रभु के साथ खड़े रहने वाले लोगों का गुण क्या रहेगा, ഭീമാ സീറ്റിൽ प्रभु। तो ये विश्वास योग्य लोग कौन रहेगा, प्रभु जब बीमा सीट में विश्वासियों को बुलाकर कितने लोग विश्वास योग्य थे उनको परख कर अलग करेगा। പ്രിയമുള്ളവരെ, ഈ സൃഷ്ടി പോലും ये प्रियो, ये सृष्टि भी, ഒരു യൗവനത്തിലേക്ക് വരാൻ ആഗ്രഹിക്കും. ये दुनिया का सृष्टि भी, वो लोग भी चाहते हैं कि वो लोग जवानी में आ जाए। എന്നാണ് യൗവനം നഷ്ടപ്പെട്ടത്? सृष्टि कब अपना जवानी को खो बैठा, ആദാമിൽ. आदम में। നീ നിമിത്തം आदम के वजह से सृष्टि भी अपना सुंदरता वो लोग खो बैठे। നീ ഇനി കൃഷി ചെയ്യുമ്പോൾ इसलिए परमेश्वर कहता है, आदम अभी जब तू खेती करेगा, കൃഷിഭൂമി അതിന്റെ ഫലം തരുന്നത്, കാരണം വയസ്സ് ചെയ്യുന്ന ഭൂമിക്ക്. खेती अभी उसका संपूर्ण उपज दे नहीं पाएगा, क्योंकि अभी इस भूमि में क्या हो गया, बूढ़ा हो गया, श्रापित हो गया। करेक्ट। പ്രായം ചെന്നവർക്ക് മറ്റുള്ളവർ അവരെ ശുശ്രൂഷിക്കണം. मतलब बूढ़ा होने का हालत का अवस्था क्या है प्रियो, जो बूढ़ा हो गया तो दूसरे लोग आकर बूढ़ों का सेवा करना पड़ता है, അതിന് കണ്ണ് കാണത്തില്ല, क्योंकि बूढ़े लोगों को आंख नहीं दिखता, അത് വഴി നടത്ത ഒരാൾ വേണം. तो उनको सही चलने नहीं होता, इसलिए रास्ता दिखाने के लिए हमेशा एक आदमी साथ में रहना चाहिए। എന്നാ കർത്താവ് എന്താ പറഞ്ഞത്? लेकिन प्रभु ने क्या कहा, ഞാൻ ശുശ്രൂഷ ഏൽക്കാനല്ല വന്നത്, मैं सेवा पाने के लिए नहीं आया, ശുശ്രൂഷിക്കുവാനും. मैं सेवा देने के लिए आया हूँ। അത് ആർക്കെ കഴിയുള്ളൂ? वो किसको होगा, യൗവനക്കാർക്ക് മാത്രമേ കഴിയൂ. प्रियो। इसके लिए यीशु सेवा पाना होता, मतलब वो बुढ़ा रहता, परंतु यीशु सेवा देने आया, मतलब वो जवान है, इसके लिए वो सेवा देने के लिए आया है। അതുകൊണ്ട് സർവ്വ സൃഷ്ടിയും इसलिए सारा सृष्टि യൗവനത്തിലേക്ക് വരാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. जवानी में आने के लिए वो लोग भी चाहत कर रहे हैं। ഒരു മുന്തിരിവള്ളി നട്ടാൽ एक अंगूर अगर डाला तो 1000 മുന്തിരിവള്ളി കായ്ക്കണം. एक अंगूर डाला तो 1000 अंगूर उगना चाहिए ना, ഇപ്പോൾ അതിന് കഴിയുമോ? परंतु अभी हो रहा है क्या, ഇല്ല. अभी नहीं हो रहा है, ഭൂമി എന്തായി? क्योंकि भूमि क्या हो गया, വൃദ്ധനായി, बूढ़ा हो गया, उसका उपज का शक्ति कम हो गया है, കറപ്റ്റഡായി. भ्रष्ट हो गया, सड़ गया। ഇനി ഭൂമി വേണ്ടി കാത്തിരിക്കുക. अभी ये भूमि भी अपना इस भ्रष्टता से बचने के लिए मनुष्य पुत्र का इंतजार कर रहे हैं। നമ്മള് റോമലേഖനം 8 അധ്യായം 19 വാക്യം, रोमियो का पुस्तक 8 का 19, ദൈവപുത്രന്മാരുടെ വെളിപ്പാടിന് परमेश्वर का पुत्र का प्रकाश के लिए। നമ്മള് 8 അധ്യായത്തിൽ 22 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 8 का 22 जब हम पढ़ते हैं, അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്, സർവ്വ സൃഷ്ടിയും पढ़ना, सारी सृष्टि हाँ, सारी सृष्टि अब तक मिलकर तरापी और पिताओं में वही तड़पती है हाँ, और केवल वही नहीं। बस सारी सृष्टियाँ ആ, कराती है। हाँ अभी भी कहराती है। സർവ്വ സൃഷ്ടി എങ്ങനെയാണ്? सारा सृष्टि का हालत क्या है प्रिय, अभी ഒരു ഡെലിവറൻസിന് വേണ്ടി, मतलब एक छुटकारा के लिए वो लोग, ഒരു യൗവനത്തിലേക്ക് വേണ്ടി. ताकि वो लोग भी जवान हो जाए, वो लोग भी आजाद हो जाए, बच जाए। എന്നാൽ അതിന് സംഭവിക്കുന്നതിന് മുമ്പേ परंतु ये बात को पूरा होने के लिए അവർക്കറിയാം, वो लोग जानते हैं, ദൈവപുത്രന്മാരാകുന്ന യൗവനക്കാർ വെളിപ്പെട്ടെങ്കിലേ അത് സാധിക്കത്തുള്ളൂ. परमेश्वर का पुत्र जो जवान लोग है, परमेश्वर का पुत्र का जवान लोग जब प्रकट होगा तभी ये सृष्टि का बंधन टूट जाएगा। നമ്മുടെ 8 അധ്യായം 20 വാക്യം വായിക്കുകയാണ്, 8 का 20 में हम पढ़ते हैं, നമ്മുടെ പ്രാണന് ദ്രവത്വമുള്ളതുപോലെ जैसा हमारा प्राण में सड़ाहट है, ഫലം കായ്ക്കത്തില്ല. मतलब क्या हमारा प्राण भी क्या है, परमेश्वर के लिए फल नहीं लाता। അത് പണിയെടുത്ത് ക്ഷീണിക്കുക. वो क्या कर रहा है, रोज हमारा प्राण मेहनत करते रहते हैं, मेहनत कर करके पसीना बहा रहा है, थक रहा है, कमजोरियां आ रहा है, बीमारियां आ रहा है। അങ്ങനെ ദ്രവത്വത്തിന്റെ അടിമത്തത്തിൽ ദാസന്മാരായിരിക്കുകയാണ്. इस रीति से इस तरह का सड़ाहट का दासत्व का बंधन में फंसे हुए हैं हम। 8 അധ്യായം 20 വാക്യം, 8 का 20 पढ़ना, जबकि सृष्टि अपनी इच्छा से नहीं पर अधीन करने वाले की ओर से व्यर्थता के आशा से की गई। अगला वाक्य किस, सृष्टि भी आपकी विनाश के दासों में से छुटकारा
देखो वहां पर विनाश जो शब्द है सड़ाहट का शब्द आना चाहिए। സർവ്വ സൃഷ്ടിയും सारा सृष्टि अभी भी ദ്രവത്വം കറപ്ഷൻ സടാഹട്ട് അടിമത്തത്തിലാണ്. सड़ाहट का बंधन में फंसे हुए ആ, हैं। എന്നാൽ परंतु നമ്മുടെ പ്രാണനെ ദൈവം രക്ഷിച്ചു എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? हमारा प्राणों को प्रभु बचा लिया, उसका मतलब क्या है? ഈ നരകത്തിൽ നിന്ന് മാത്രമല്ല, सिर्फ नरक से बचाया उतना ही नहीं, ഈ ദ്രവത്വത്തിൽ നിന്ന് രക്ഷിച്ചു. ये सड़ाहट से भी बचा लिया। നമ്മളിപ്പോ ആരാണ്? अभी हम लोग कौन है? യൗവനക്കാരാണ്. अभी हम लोग जवान हैं। എവിടെ? कहाँ पर? ഹൃദയത്തിൽ. हृदय में। നമ്മുടെ ശരീരം ഇതെല്ലാം കിട്ടാൻ പോകുന്നത്. हमको ये शरीर नहीं मिलने वाला है प्रियो अभी, ഇത് പോവും. ये तो चला जाएगा। നമ്മുടെ ഹൃദയം परंतु हमारा हृदय നരവാദിക്കത്തില്ല. अभी रोएगा नहीं, നരവാദി എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मतलब अभी हाय हाय नहीं करेगा, ദ്രവത്വമില്ല. मतलब क्योंकि उसमें सड़ाहट नहीं है। അതുകൊണ്ടാണ് പൗലോസ് പറയുകയാണ്, इसलिए पौलुस कहता है 2 കൊരിന്ത്യർ 11:3 വാക്യത്തിൽ ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. दूसरा कोरिन्थी 11:3 में वहां पर कहा, परंतु मैं डरता हूँ ആ, जैसे सांप ने अपनी चतुराई से हवा को बहकाया, हाँ। वैसे ही हमारे पर उस सीधाई और पवित्रता से जो मसीह के साथ होनी चाहिए वह भ्रष्ट न की जाए। देखो उधर भी जो भ्रष्ट है उधर भी ब्रैकेट में लिखो हाँ। सड़ाहट, करप्टेड। सेम शब्द जो अभी तक हमने जिधर जिधर सड़ाहट पढ़ा सब जगह पे सड़ाहट शब्द आ जाना चाहिए। ദ്രവത്വത്തിന്റെ ദാസ്യത്തിൽ നിന്ന് നമ്മളെ വിളിച്ച് तो हमें सड़ाहट का दासत्व का बंदीगृह से हमें छुटकारा देकर യൗവനത്തിലേക്ക് കൊണ്ടുവന്ന് हमें जवानी में लाया। നമ്മൾ ദൈവത്തെ ആരാധിക്കും. പല കളവനും കളവിയുമായിട്ട് പഴയ ജീവിൽ ആരാധിച്ചാൽ സ്വീകരിക്കത്തില്ല. परंतु प्रियो आराधना में आने के टाइम में हमारा हालत भी अभी भी बुढ़ा बुढ़ी जैसे ही हम लोग आराधना कर रहे हैं। ऐसा बुढ़ा बुढ़ी होकर आराधना करने वाले लोगों का आराधना प्रभु कभी नहीं स्वीकारेगा। ഈ ലോകത്തോട് അനുരൂപരായി പോയാൽ जो कोई भी ये संसार के रूप में अनुरूप हो जाएंगे വൃത്തിയായി. वो लोग क्या हो गए? बुढ़ा बुढ़ी हो जाएंगे वो लोग। അതുകൊണ്ടാണ് इसके लिए ഈ ലോകത്തോട് അനുരൂപരാകാതെ ये संसार के रूप में अनुरूप ना हो, നന്മയും പൂർണ്ണ പ്രസാദവും ദൈവികത എന്താണ്? परंतु जो अच्छा और भला जो संपूर्ण परमेश्वर का इच्छा क्या है തന്റെ പുത്രൻ രൂപത്തോട് कि അനുരൂപമാകുക. हम लोग सब लोग पुत्र के रूप में अनुरूप हो जाए। അപ്പോൾ ആരാധനയോടുള്ള ബന്ധത്തിലാണ് ഇത് तो പറയുന്നത്. ये आराधना के संबंध में बोला गया है। നിങ്ങളുടെ ശരീരങ്ങള് रोमियो का पुस्तक 12:1 में हाँ। तो अपने शरीरों को ജീവനും വിശുദ്ധിയുമുള്ള एक ആരാധനയ്ക്കായിട്ട് जीवित है और एक योग्य रीति से आराधना के लिए അപ്പൊ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്, हम लोग पढ़ते हैं। ആരാധിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ യൗവനം തുടിക്കുകയാണ്. आराधना में वास्तव में क्या होता है प्रियो? जो प्रभु के साथ आत्मा में संपर्क करने वाले लोग मतलब कौन है? वो लोग जवानी में उन लोग का आराधना एकदम फूलते हुए आनंद से उछलने वाला आराधना रहता है। യഹോവയിലെ സന്തോഷമാണ് എന്റെ ബലം. यहोवा का आनंद है मेरी ताकत, യഹോവയിലെ സൗന്ദര്യമാണ് എന്റെ സൗന്ദര്യം. यहोवा का सुंदरता है मेरी सुंदरता। യേശുക്രിസ്തുവിന്റെ ആയുസ് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? പ്രായം ചെല്ലത്തില്ല. എത്ര പ്രായമായാലും പ്രായം ചെല്ലത്തില്ല. യേശു ആ നിത്യമായിട്ടുള്ള അവന്റേതായിരിക്കുന്ന ജീവൻ. यीशु मसीह का उम्र का खासियत समझना प्रियो। यीशु मसीह का उम्र को देखा जाए तो आज भी जवान है, कल भी जवान है, सर्वदा के लिए वो जवानी रहेगा। ऐसा जवानी जीवन के साथ हमें जोड़ा गया है। ഈ ജവാനായ യേശുവിനോട് പിതാവായ ദൈവം പറയുകയാണ്, ये जवान यीशु को देखकर पिता परमेश्वर कहता है, ദൈവമേ നിന്റെ സിംഹാസനം എന്നേക്കുമുള്ളത്. हे परमेश्वर तेरा सिंहासन सदा के लिए बना रहेगा। നീ സൃഷ്ടിച്ച ആകാശവും ഭൂമിയും പാഴായി പോകും. तूने बनाया हुआ आकाश और भूमि वो चले जाएगा, പക്ഷെ നീയോ നിലനിൽക്കും. परंतु तू सदा बना रहेगा। നിന്റെ യൗവനം എന്നേക്കുമുള്ളത്. तेरा जवानी हमेशा हमेशा क्या है? അവന് മാച്ചായ ഒരു സഭ. तो उसी के समान तुलना के साथ समान रहने वाला उसका सहभागी है मंडली। നമ്മൾ ആരാണ് പ്രിയമുള്ളവരെ? प्रियो इसके लिए हम लोग कौन है प्रियो? ആത്മാവെന്ന് ആദ്യദാനം ലഭിച്ച നാമും हम लोग को जो आत्मा का पहला फल जो मिला है वो हम भी रोमियो 8 का ഈ ഭൂമി ഇങ്ങനെ ഗ്രോണിംഗ് ആണ്. എന്ത്? जैसा ये भूमि रो रहा है, विलाप कर रहा है छुटकारा के लिए, वो करकरा रहा है, उसी रीति से ആ ഭൂമി പറയുകയാണ്, भूमि बोल रहा है। भूमि क्या बोल रहा है? കൃഷിക്കാരന് അതിന്റേതായ ആദായം കൊടുക്കാൻ എനിക്ക് യൗവനം വേണം. हे परमेश्वर, जब किसान आकर खेती करते समय में उसको जितना उपज मिलना चाहिए उतना फल मुझे हो रहा नहीं है, इसलिए मेरा जवानी मुझे वापस दो हे सृष्टिकर्ता। അപ്പൊ ഗ്രോൺ ചെയ്യുന്നത് പോലെ तो वो सृष्टिकर्ता को देखकर रोकर विलाप कर रहा कह रहा है, मुझे बचाओ, मेरा जवानी वापस दो। जैसा सृष्टि रो रहा है वैसे ही ക്രിസ്തുവിന്റെ കാന്തം प्रभु का दुल्हन भी യൗവനം കൊണ്ട് തുടിച്ചു നിൽക്കുന്ന സഭ പറയുകയാണ്, जवानी से भरा हुआ मंडली भी बोल रही है, ഈ ശരീരം, ഈ നരച്ച ശരീരം എനിക്ക് വേണ്ട. हे प्रभु ये बुढ़ा शरीर मुझे हमसे निकालो ना, കാരണം എന്റെ ഹൃദയം യൗവനമാണ്. क्योंकि मेरा हृदय तो जवान है। Praise the Lord. मैं
അങ്ങനെ വല്ല ഗ്രോണിംഗ് ഉണ്ടോ ഹൃദയത്തിൽ? ऐसा आप रोते हैं क्या कभी? അതുകൊണ്ടോ ആണോ നമ്മൾ क्या हमारा असली उद्देश्य क्या है प्रियो? कैसा भी स्वर्ग में चला जाए, क्या ऐसा है क्या हमारा लक्ष्य? प्रियो सही कह रहा है ना, हमारा उद्देश्य कि प्रभु कैसा भी ये जवान प्राण जवान शरीर पाए, നമ്മുടെ ശരീരത്തിൽ हमारे शरीर में भी ക്രിസ്തുവിന്റെ തേജസ് വെളിപ്പെടാനായിട്ട് मसीह का महिमा प्रकट हो जाए। ऐसा हम लोग को रोना है, कहराते हुए दिल को पूरा प्रभु की उपस्थिति में गिराना है। പക്ഷേ എന്താ ഈ വിലാപം ഇല്ലാത്തത്? परंतु ये विलाप क्यों नहीं है हमारे अंदर? നമ്മൾ പ്രായം ചെന്ന് നരച്ച് ചാകാൻ പോവാ. कि हम लोग अंदर बुढ़ा होकर, बुढ़े लोग क्या एकदम थककर निराशा में कभी मेरा मृत्यु आएगा बोलकर ऐसा जी रहे हैं। वैसा नहीं जीना है विश्वासी। നമുക്ക് മരണമില്ല പ്രിയോ. प्रियो हमको मृत्यु नहीं है। हम ദൈവത്തിന്റെ लोग कौन है प्रियो? ദൈവത്തിന്റെ കൈവേലയുടെ ഏറ്റവും സുന്ദരമായ ഒരു हम വെളിപ്പാട്. लोग परमेश्वर का हस्तकला को प्रकट करने वाला सबसे श्रेष्ठ उत्तम मास्टरपीस है हम लोग। നമ്മള് യശയ്യാ പുസ്തകത്തിൽ എന്താ വായിക്കുന്നത്? यशायाह का पुस्तक में हम पढ़ते हैं, അവിടെ എന്റെ ദാസന്മാര് ഭക്ഷിക്കും, मेरा दास लोग खाना खाएंगे, നിങ്ങൾ പട്ടിണി കിടക്കും. तुम लोग भूखा रहेंगे। ആ ഭാഗമാണ് വായിക്കുന്നത്. അപ്പൊ അവിടെ നമ്മുടെ യശയ്യാ പുസ്തകം 65 അധ്യായത്തിൽ Isaiah 65 65 ഇതാ ഞാൻ പുതിയ ആകാശവും പുതിയ ഭൂമിയും സൃഷ്ടിക്കുന്നു. देखो मैं एक नया आकाश और एक 17 है क्या? अभी देखो मैं हाँ। 70 हाँ और मैं इस पृथ्वी उत्पन्न करता हूँ ആ, और पहली बातें स्मरण न रहेगी हाँ और सोच विचार में भी नहीं आएगी। हाँ आगे इसलिए जो मैं उत्पन्न करने पर हूँ उसके कारण तुम हर्षित हो। എന്റെ 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 ഭക്തന്മാർ ഭക്ഷിച്ച് ആരാധിക്കും, നിങ്ങൾ പട്ടിണി കിടക്കും. എന്റെ യൗവനക്കാർ 19 पढ़ना। मैं आप यरूशलेम के कारण 13 करेक्ट 13 पढ़ना 13 इस कारण प्रभु यहोवा यो कहता है, हाँ देखो मेरे दास तो खाएंगे, देखो मेरे दास लोग खाएंगे। ये दास लोग होने वाले में यहोवा का सेना का दिन में जो जवान लोग है ना, ये जवान लोग परमेश्वर के साथ उत्सव और पर्व मनाएंगे, हाँ। परंतु तुम लोग भूखे रहोगे। आगे मेरे दास पिएंगे पिएंगे, और तुम प्यासे रहोगे। मेरे दास आनंद करेंगे, मेरे जवान लोग आनंद करेंगे, तुम लज्जित होगे। तुम लज्जित होगे। ഓ നോക്കുക, ആരാ? ലോക മനുഷ്യരാണോ? ये संसार के लोगों के बारे में बोल रहे हैं അവർക്ക് क्या? എന്തെങ്കിലും ആശയുണ്ടോ? उन लोगों को ये प्रकार का आशा है क्या जीवन में कभी भी? നമുക്ക് എന്താണ് ലജ്ജ വരുന്നത്, നിരാശ വരുന്നത്? लज्जा और निराश किसको आ रहा है? ആശിച്ചിരുന്നു കിട്ടിയില്ല. मतलब लज्जा और निराशा किसको आ रहा है प्रियो? हाँ। एक समय में उन्होंने कुछ तो आशा किया, उपेक्षा किया, करेंगे कुछ मिलेगा। उन लोगों को जब नहीं मिलता है तो तब वो लोग लज्जित हो जाते हैं। अब तो कहता ये हूं- उनके बारे में है। ഇപ്പൊ കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है പുതിയ ആകാശം, मैं एक नया आकाश बनाऊंगा, ഞാൻ പുതിയ ആകാശം സൃഷ്ടിക്കുന്നു, नया आकाश को बनाऊंगा ഞാൻ പുതിയ പുതിയ ഭൂമി और സൃഷ്ടിക്കുന്നു. नया भूमि को बनाऊंगा, പുതിയ ആഹാരം, मतलब नया भोजन, പുതിയ ഭരണ സംവിധാനം, नया अधिकार और सरकार रहेगा, പുതിയ കാലാവസ്ഥ, नया मौसम रहेगा, പുതിയ ശരീരം, नया शरीर रहेगा, പുതിയ യെരുശലേം. नया यरूशलेम। ഇതിന് വല്ലതും പഴയത് ചേരുവോ? इसमें ये नए बातों में पुराना बातें सहयोग हो सकता है क्या? नहीं, അവിടെ പഴയതൊന്നും വരുത്തില്ല. क्योंकि नया बातों में पुराना नहीं आ सकता, क्योंकि पुरानी बातें सब बीत चुकी है, सिर्फ नया ही रहेगा। അപ്പൊ നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ ഏജും इसलिए हमारे हृदय का उम्र നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ ഏജും തുല്യമായിട്ട് വരണം. और हमारा शरीर का उम्र दोनों समान रहना चाहिए। അതാണ് യേശു ക്രിസ്തു. वो एक ही मात्र व्यक्ति था, यीशु मसीह। Praise the Lord. Amen. അവന്റെ രൂപത്തോടെ इसके लिए हमें उनके रूप में ആ, अनुरूप किया जा रहा है। അവിടെ നമുക്ക് അവിടെ മരണമില്ല. तो इसके लिए प्रभु में जब उस युग में वहां पर मृत्यु नहीं रहेगा। റെവലേഷൻ 21 5 വായിക്കുമ്പോൾ रेवलेशन 21 का 5 में അവിടെ വിശ്വാസ യോഗ്യമായ വചനം എന്ന് പറയുന്നുണ്ട് ആദ്യം. वहां पर सबसे पहला कहता है कि ये विश्वास योग्य वचन है। ആ, पढ़ना जो यदि मरना हो- सिंहासन पर बैठा था हाँ। उसने कहा, देख मैं सब कुछ नया कर देता हूँ। फिर उसने कहा, लिख ले, क्योंकि ये वचन विश्वास के योग्य और सत्य है। अबे ഇവിടെ എന്താണ് വിശ്വാസ യോഗ്യം? वो क्या है विश्वास योग्य? അവർക്കിനി മരണമില്ല. उनको अभी मृत्यु 4 पढ़ना। वह उनकी आंखों से सब आंसू पोंछ डालेगा हाँ। और उसके बाद मृत्यु न रहेगी, ना मृत्यु नहीं रहेगा, न शोक, ना शोक, न विलाप, ना विलाप, न पीड़ा रहेगी। ना पीड़ा रहेगा। पहली बातें जाती और रहेगी। पहली बात जो पुरानी बातें है वो बीत गई। Amen.
അത് വിശ്വാസയോഗ്യമൊന്നുമില്ല അവിടെ. भाई और ये विश्वास योग्य है मैं അല്ലേ? मैं यस ഇത് തന്നെയാണ് यही बात है നമ്മള് ടൈറ്റസ് 3:5-6 വാക്യങ്ങൾ വായിക്കുന്നത്. तीतुस का पुस्तक 3 अध्याय 5 और 6 पढ़ेंगे. അവിടെ മനസ്സ് പുതുക്കി വരുന്ന ഒരു രൂപാന്തരപ്പെട്ട സൗന്ദര്യവതി ആയിത്തീരുന്ന സഭയുടെ കാര്യം പറയുകയാണ്. वहाँ पर मन फिरकर मन में नया कर या आत्मा के द्वारा नया हो जाने का अवस्था को जो पवित्र आत्मा कलीसिया के लोगों को करेगा करके विषय में कहता है. അവൻ നമ്മുടെ കരുണപ്രകാരം രക്ഷിച്ചു. उन्होंने अपना करुणा के द्वारा हमें बचाया. രക്ഷിച്ചതിന് ശേഷം बचाने की बात क्या किया? വിവാഹ ഉടമ്പടി ചെയ്തു. हमारे साथ हमें प्रभु के साथ मंगनी किया. നമ്മൾ ഇനി ആരാണ്? अभी हम लोग कौन हो गए? വിവാഹ ദിവസം വെളിപ്പെടുവാനായിട്ട് विवाह का दिन प्रकट होने के लिए നമ്മൾ പ്രത്യാശ പ്രകാരം हम लोग आशा पूर्वक നിത്യജീവന്റെ അവകാശികൾ हम लोग अनंत काल के मिरास के हकदार है वाके साथ जिसने हमें उसके अनुग्रह से हाँ। धर्मी ठहरा कर हाँ। अनंत जीवन की आशा के अनुसार हाँ। वारिस बने. वारिस बने. मैं നെക്സ്റ്റ് നമ്മുടെ മേൽ പകർന്ന യേശുക്രിസ്തു പാ- മൂലം പാച്ച് നമ്മുടെ പഠനം, മേൽ പാച്ച് പഠനം. പകർന്ന പരിശുദ്ധാത്മാവിന് നവീകരണം 5 അതാണ് पढ़ना ഉദ്ദേശിക്കുന്നത്. 5 पढ़ना हाँ हाँ और यह धर्म के कामों के कारण नहीं जो हमने आप किए, पर अपनी दया के अनुसार नए जन्म के साथ हाँ। और पवित्र आत्मा के हमें नया बनाने के देखो पवित्र आत्मा के नया करने से നോക്കണം, ഈ നയ എന്നുള്ളത് ये നമ്മുടെ नया ദിവസത്തിൽ ദിവസം തോറും നടക്കേണ്ട കാര്യമാണ്. ये पवित्र आत्मा के द्वारा नया हो जाने का काम ये एक विश्वासी के जीवन में रोज और बार बार होते रहने वाली बात है. ये ആത്മാവിൽ നിറയാന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? आत्मा में भर जाना मतलब क्या? ക്രിസ്തുവിന്റെ എല്ലാ സ്വഭാവം കൊണ്ടും നിറയുക. मतलब मसीह का सभी गुण विशेषता से भर जाना. നമ്മള് റോമലേഖനം 5-ാം 5 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. रोमियो 5:5 में हम पढ़ते हैं ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം परमेश्वर का प्रेम നിങ്ങളിൽ പകർന്ന ആത്മാവിനാൽ तुम्हारा हमारे अंदर पवित्र आत्मा में उंडेला गया है. ദൈവം എങ്ങനെയുള്ളവനാണ്? परमेश्वर किस प्रकार है? പ്രായം ചെന്നാളാണോ? बूढ़ा है क्या? ആ യൗവനത്തിലെ സ്നേഹം मतलब परमेश्वर जैसा जवान है उसी जवानी का प्रेम से हमें भरा. നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ എത്തുമ്പോൾ हमारे हृदय में जब उंडेल दिया നമ്മൾ ആരായി തീരും? हम भी कौन बन जाएंगे? യൗവനക്കാരോ? जवान बन जाएंगे. ആത്മാവിൽ നിറയെന്ന് പറഞ്ഞാൽ आत्मा में भर जाना मतलब യൗവനത്തിൽ പുതുകം പ്രാപിക്കുക. जवानी में ताजगी और नया हो जाना. നമ്മളോട് ദൈവം പറയുന്ന ഒരു കാര്യം ഇതാണ്. रियो हमसे प्रभु एक ही बात कहता है അവന്റെ നിറവിൽ നമുക്ക് ഏവർക്കും कि उसका भरपूरता से तुम भी परिपूर्ण होते बढ़ते जाओ बढ़ते जाओ बढ़ते जाओ. ഇതിന് പറയാണ്, फिर कहता है ഈ വചനം സത്യമാണെന്ന് വായിച്ചില്ലേ? और जैसा हमने प्रकाशित वाक्य में पढ़ा ये वचन सत्य है विश्वास योग्य है. ക്രൈസ്തവോ? ആമേൻ. അപ്പൊ എന്താണ് വിശ്വാസയോഗ്യം? विश्वास योग्य वचन क्या है? നമ്മൾ ഓരോ ദിവസവും മനസ്സ് പുതുക്കി യൗവനത്തിലേക്ക് പുതുക്കപ്പെടണം. हम लोग को प्रतिदिन मन में नया होते 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 हुए नयापन का ताजगी में होते जाना, जवानी में हो जाना. ക്രിസ്തു പറയാനായിട്ട് നമ്മൾ ഒരുങ്ങിയിരിക്കുക അല്ലേ? प्रभु आ रहा है करके हम लोग तैयार हो रहे हैं ना. പക്ഷെ എല്ലാവർക്കും അത് സന്തോഷ ദിവസമായിരിക്കും. परंतु प्रभु का आगमन का दिन सबके लिए आनंद का दिन नहीं रहेगा. പ്രായമുള്ളവരെ മാറ്റി നിർത്തും. क्योंकि प्रभु क्या करेगा? मसीह में जो विश्वासी है करके बोल रहे हैं लेकिन बुढ़ा बुढ़ी बन गया है उन लोगों को प्रभु अलग करके रख देगा. അവരെ ഒന്നിനും കൊള്ളത്തില്ല. क्योंकि उन लोगों को युद्ध के भूमि में फायदा नहीं है ना. നമ്മളെ യരെമ്യാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ വായിച്ചില്ലേ? यिर्मयाह में हमने क्या पढ़ा? എന്നോട് ചേർന്നിരിപ്പാൻ, मेरे साथ रहने के लिए, എന്നോട് പറ്റിയിരിപ്പാൻ, मेरे साथ चिपके रहने के लिए, ഏക ആത്മാവിൽ एक आत्मा में ഏക മനസ്സിൽ ജീവിക്കാൻ एक मन में जीने के लिए നിങ്ങളെ വിളിച്ചിട്ട് मैंने तुम लोग को बुलाया. നിങ്ങൾ ലോകത്തിലേക്ക് ഇറങ്ങി. परंतु तुम लोग ने क्या किया? संसार में चले गए. ദൈവത്തിന്റെ നാണക്കേടാണ് നമ്മളെ ഇനി സ്വർഗത്തിൽ കൊണ്ടുപോകുന്നത്. प्रियो क्योंकि अगर अभी का हालत मंडली का हालत अगर अभी देख लिया ना परमेश्वर को लज्जा हो रहा है हमें स्वर्ग में लेके जाने को. അതിനാണ് ബാലശിക്ഷ. इसके लिए प्रभु ने क्या सिस्टम रखा है? ताड़ना. എന്നാരെങ്കിലും ഗുണപ്പെടട്ടെ. क्योंकि प्रभु क्या चाहता है? कम से कम ताड़ना देकर तो ये लोग सुधर जाए. അടി കിട്ടുമ്പോൾ क्योंकि जब ताड़ना मिलता है "ഹേ കർത്താവേ, हे प्रभु നിന്നെ അനുസരിക്കാൻ ഞാൻ വരുന്നു." प्रभु मैं तेरा बात को मानने के लिए मैं आ गया बोलकर समर्पण करेगा वो. എന്നാലും ശരിയാകത്തില്ല. आप कुछ विश्वासी लोग इतने कठोर है कि ताड़ना मिलने के बाद भी सुधरते नहीं है. ചിലരെ ദൈവത്തിന്റെ വചനം അനുസരിക്കാതിരിക്കാൻ വേണ്ടി നിയോഗിച്ചിരിക്കുന്നതാണ്. वचन कहता है कि कुछ लोगों को वचन ना मानने के लिए ही नियुक्त किया है. അവർ ഇടർച്ചക്കല്ലാണ്. वो लोग ठोकर का पत्थर है. അവർക്കിത് മനസ്സിലാകില്ല. उन लोगों को कितना भी वचन बोलो मंडली में आ रहे लेकिन वचन समझ में नहीं आ रहा ഇതിന്റെ ലാംഗ്വേജ് വേറെയാണ്. क्योंकि उनका भाषा अलग है. ഇത് ദൈവം നേരിട്ടിടപെടുകയാണ്. परंतु प्रियो विश्वासियों के सच्चा विश्वासी के जीवन में प्रभु डायरेक्ट काम करता है.
അധികം ഫലം കായ്ക്കുന്നതിന് तुम लोग ज्यादा फल होने के लिए ചെത്തി വെടിപ്പാക്കുന്നു. तुमको छेद के ताकि तुम लोग और फलवंत हो जाए। ഇവിടെ കഷ്ടതയുണ്ട്, यहाँ पे मतलब और छेदेगा मतलब क्या, और कष्ट आएगा വേദനയുണ്ട്. और दर्द होएगा। പക്ഷെ എന്തിനാണ്? परंतु क्यों? നമ്മളെ സുന്ദരന്മാരാണ്. हमें सुंदर बनाने के लिए। ഓ, എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है। എന്തിനാണ് ദൈവം അടിക്കുന്നത്? प्रभु क्यों मार रहे हैं हमें? നമ്മളെ നശിപ്പിക്കാനാണോ? हमें नाश करने, बर्बाद करने क्या? അപ്പൻ ശിക്ഷിക്കാത്ത മക്കൾ ആരുള്ളൂ? इस दुनिया में ऐसा कौन सा बच्चा है जिसका पिता उसको ताड़ना नहीं देता? നമുക്ക് ജീവിതത്തിൽ വരുന്നതെല്ലാം ദൈവം നന്മയാക്കി തരും. हमारे जीवन में जो भी होता है वो सब हमारा भलाई के लिए प्रभु करता है। ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക് जो प्रभु ने अपना प्रेम करने वालों के लिए, എല്ലാം ദൈവം നന്മയാക്കി തരും. प्रभु सब अपना बच्चों उस ऐसे लोगों के लिए अच्छा के लिए ही करता है। आमेन। അപ്പോൾ നമുക്കൊരു പുതുക്കം ആവശ്യമാണ്. इसके लिए हमें एक नया हो जाना, जवान हो जाने का जरूरी है। നമ്മൾ എസ്കേ പ്രവചനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, जैसे एजेकिएल में हम पढ़ते हैं നമുക്ക് നിർമ്മല ജലം തളിച്ച് നമ്മളെ ശുദ്ധരാക്കി 36 का 25 में कि हमारे ऊपर निर्मल जल हमारे ऊपर छिड़कर हमें शुद्ध किया, എല്ലാം പുതിയതാക്കിയാണ്. सब कुछ नया कर रहा है। ഒരു പുതിയ മനസ്സ്, एक नया मन, ഒരു പുതിയ ചിന്ത, एक नया चिंता करने के लिए नया हृदय, ഒരു പുതിയ ഹൃദയം, ഒരു പുതിയ ആത്മാവ്. नया आत्मा, എന്നിട്ട് फिर എന്റെ ആത്മാവ് फिर मेरा आत्मा को നിങ്ങളുടെ ഉള്ളിലാക്കി तुम्हारे अंदर डालकर നിങ്ങളെ എന്റെ ചട്ടത്തിൽ മേൽ നടക്കുമാറാക്കും. मैं ऐसा कराऊंगा कि तुम मेरे विधियों पर तुम मेरे विधियों पर चलोगे। ഇങ്ങനൊരു ജനം ആരുണ്ട്? इस प्रकार का लोग किधर है प्रियो? ആദ്യം നമ്മളെ സുന്ദരന്മാരാക്കിയാണ്. इसके लिए परमेश्वर सबसे पहला क्या करता है? हमें सुंदर बनाता है എന്നിട്ട് और फिर ആ സൗന്ദര്യം വെളിപ്പെടുത്താൻ വേണ്ടി हमारा सुंदरता को प्रकट कराने के लिए അതിന്റെ പൂർണ്ണതയിലേക്ക് നമ്മളെ നയിക്കുക. हमें उस सुंदरता का पूर्णता में प्रतिदिन उस प्रभु का दिन को चला रहे हैं हमें। പൗലോസ് തീമോഥെയോസിനോട് പറയാണ്, पौलुस ने तिमोथी से कहा, തീമോഥെയോസിനോട് പറയല്ല, हमें तिमोथी का पुस्तक में लिखा है ഫിലിപ്പിനോട് പറയാണ്. कि जब ये बात जाकर तू फिलिपी को बताना। അപ്പോസ്തലനായ പൗലോസിനെ ഫിലിപ്പിയരെ സൗന്ദര്യവാന്മാരാക്കാൻ യൗവനത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ പൗലോസ് വളരെയധികം അധ്വാനിക്കുകയാണ്. फिलिपिया मंडली को कैसा भी जवानी में लाए और उनका सुंदरता में लाने के लिए प्रेरित पौलुस बहुत कष्ट कर रहा है, बहुत मेहनत कर रहा है। പക്ഷേ ഫിലിപ്പിയ ലേഖനം 2:20 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ फिलिपियों का पुस्तक 2:20 पढ़ते समय में ആ, क्योंकि मेरे पास ऐसे स्वभाव का कोई नहीं जो शुद्ध मन से तुम्हारी चिंता करे। ഫിലിപ്പിനെ കുറിച്ച് ചിന്തിക്കാൻ എനിക്ക് തുല്യചിത്തനായി വേറെ ആരുമില്ലെന്ന്. फिलिपियों के मंडली के विषय में सोचने के लिए मेरा जैसा सोचने वाला और कोई लोग है ही नहीं। പൗലോസിന്റെ ചിന്ത എന്താണ്? पौलुस का विचार क्या है? ഏത് മനുഷ്യനെയും मैं कोई भी प्रकार का मनुष्य को ക്രിസ്തുവിൽ मसीह में സുന്ദരനാക്കണം. सुंदर बनाना। അതിന് പൗലോസിനോട് തുല്യചിത്തനായിട്ട് ആരുണ്ട്? ऐसा मतलब पौलुस हमेशा मंडली के लोग मसीह के समान बनना चाहिए, मसीह के समान सुंदर बनना चाहिए, ऐसा पौलुस सोचते रहते समय में ऐसा पौलुस जैसा सोचने के लिए पौलुस का तुल्य कोई नहीं है करके कहता है। പക്ഷെ തീമോഥെയോസ് ഉണ്ട്. परंतु तिमोथी है ആ ലൈക്ക് മൈൻഡഡ് ബ്രദറൻ, तो मतलब उस प्रकार का सामान्य मन का भाई, ക്രിസ്തുവിന്റെ യൗവന മനസ്സ്, मतलब मसीह का वही जवान मन, എരിയുന്ന മനസ്സ്, जलने वाला मन। ദൈവത്തിന്റെ ആലയം അത് വ്യവസായമാക്കി തീർത്തപ്പോൾ जब परमेश्वर का मंदिर को धंधा बना दिया അത് എരിയുന്നത് പോലെ तो प्रभु ने उसको देखकर प्रभु के अंदर जलने लगा, वैसा പൗലോസും पौलुस भी ദൈവത്തിന്റെ എരിവ് വന്നു. प्रभु का जलन से, ईश्वरीय जलन से भर गया। ദൈവത്തിന്റെ യൗവനം അവന്റെ ഹൃദയത്തിൽ വന്നു. प्रभु का जवानी पौलुस के अंदर आ गया। ഞാൻ നിങ്ങളെ യൗവനക്കാരനായ ക്രിസ്തുവിൽ വിവാദിച്ച് ചെയ്യാൻ इसके लिए मैं चाहता हूँ कि एक जवान पुरुष जो एकमात्र पुरुष यीशु मसीह है उस सबको तुम लोग को भी सौंप दूं ताकि तुम लोग भी जवान बने रहे। आमेन। ഞാൻ നിർത്താൻ പോവുകയാണ്. मैं बंद करने जा रहा हूँ। നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 7 അധ്യായം पहला कोरिन्थी 7 का 29 34 വരെ വാക്യങ്ങൾ വായിക്കണ്ട. 29 से 34 है, पढ़ना पूरा पढ़ना नहीं। അവിടെ ഈ ലോകത്തിലെ കാരണം കാലം ചുരുങ്ങിയിരിക്കുന്നു. वहाँ पर हम पढ़ते हैं कि समय जो है कम किया गया है, ഇനി നമ്മൾ സമയം തക്കത്തിൽ ഉപയോഗിക്കണം. इसके लिए समय को सही इस्तेमाल करना। തക്കത്തിൽ ഉപയോഗിക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? सही रीति से इस्तेमाल करना मतलब क्या? യൗവനത്തിലേക്ക് വരുവാൻ മനസ്സ് പുതുക്കി രൂപാന്തരപ്പെടണം. मतलब तुम लोग सब विश्वासी लोग जवानी में वापस आने के लिए और ज्यादा मन फिरने का यत्न करो। എന്നാൽ 34 വാക്യം മാത്രം വായിക്കാം. सिर्फ 34 पढ़े, അവിടെ ഒരു കന്യകയുടെ ലക്ഷണം, वहाँ पर एक कन्या का लक्षण को देखते हैं സുന്ദരിയായ ഒരു സ്ത്രീയുടെ ലക്ഷണം और एक सुंदर स्त्री का लक्ष्य। എന്താണ്? क्या है? दोनों में फर्क देखो। विवाहिता और अविवाहिता में भी भेद है। हाँ, वहाँ पर वो शब्द, वहाँ पर ऐसा आना चाहिए जो एक स्त्री और कन्या में फर्क है। अंग्रेजी बाइबल में ऐसा लिखा है। तो विवाहिता मतलब कौन है? स्त्री है।
और अविवाहिता मतलब जो कन्या। करेक्ट, हाँ पढ़ो पढ़ो। अविवाहिता प्रभु की चिंता में रहती है हाँ। कि वह देह और आत्मा दोनों में पवित्र हो। നോക്കുക, हाँ, तो അവിടെ कन्या का चिंता क्या रहता है हमेशा? प्रभु को प्रसन्न करे हाँ। और देह और आत्मा में पवित्र हो। पवित्र बने रहे। കർത്താവിനെ ഓർക്കുന്നത് എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. मतलब प्रियो, प्रभु के बारे में स्मरण करना, प्रभु को याद करना कितना धन्य अवस्था है ना। കർത്താവ് കർത്തവേശം വെച്ചിരിക്കുന്നത് എന്തിനാണ്? प्रभु ने प्रभु में क्यों रखा है? ആഴ്ചയിൽ ഒരിക്കലെങ്കിലും നിങ്ങൾ എന്നെ ഒന്ന് ഓർക്കണം. कम से कम हफ्ते का एक दिन तो आप लोग मुझे याद करो। അത്രയൊന്നും സൗന്ദര്യം കിട്ടത്തില്ലേ? अरे हफ्ते में एक बार अगर थोड़ा देर अगर याद किया, उतना सुंदरता मिलेगा ना आप लोग को। ജീവിതത്തിന്റെ എല്ലാ ഭാഗത്തും और इतना ही नहीं, जीवन का हर क्षेत्र में നാം കർത്താവിനെ ചിന്തിച്ചാൽ, अगर हम प्रभु को याद करता रहा तो, കർത്താവിന് വേണ്ടി ജീവിച്ചാൽ, प्रभु के लिए जिया तो, തിന്നാനും കുടിച്ചാലും കർത്താവിനായാൽ खाया पिया जो भी करे प्रभु का महिमा के लिए करे, സൗന്ദര്യം വർദ്ധിക്കുകയാണ്. तो प्रियो सुंदरता बढ़ते रहेगा। आमेन, आमेन। Praise the Lord. ആ നാളിൽ उस दिन നമുക്ക് പ്രശംസയ്ക്ക്, हमारा आदर के लिए ബഹുമാനത്തിന്, और बहुमान और सम्मान के लिए തേജസ്സിന്, തേജസ് और മാത്രമല്ല, महिमा के लिए सिर्फ उस दिन हम लोग सिर्फ महिमा के लिए खड़े रहेंगे ऐसा नहीं सोचना प्रियो। पहला पत्रोस पहला अध्याय നമ്മൾ ആ വാക്യം കൂടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. उसका साथ पढ़ना। और यह इसलिए है कि तुम्हारा परखा हुआ विश्वास हाँ। जो आग से ताए हुए नाशवान सोने से भी कहीं अधिक बहुमूल्य है, यीशु मसीह के प्रकट होने पर यीशु मसीह का प्रकट होने पर प्रशंसा और महिमा और महिमा और आदर का और आदर। देखो हम लोग सिर्फ महिमा पाने वाले लोग नहीं है, प्रशंसा महिमा आदर पाने वाले लोग हैं। कभी सेना का दिन में ആ, അരുണോദയം പോലെ ശോഭ വേണ്ടേ? उस समय में सूर्य के समान चमकने वाले लोग रहना चाहिए कि नहीं? ചന്ദ്രനെ പോലെ സൗന്ദര്യം വേണ്ടേ? चंद्र के समान सुंदरता रहना चाहिए कि नहीं? കൊടിയോട് കൂടിയ ആർമി, और लहराते हुए झंडा के समान सेना आना चाहिए कि नहीं? നമ്മൾ ചെല്ലുന്ന ഇടം, നമ്മൾ സാറിന് അവിടെ അവന്റെ കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ 1000 സുന്ദരിമാർ വേറെയുണ്ട്. प्रियो, हम लोग जिधर जा रहे हैं कोई साधारण जगह नहीं है, क्योंकि प्रभु के वहां पर पहले से अलग अलग सृष्टियां हैं जो बहुत ही सुंदर है। എല്ലാവരും സഭയിൽ തന്നെ നമ്മൾ और प्रियो, कलीसिया में ही ऑलरेडी बहुत सारे सुंदर लोग पहुंच चुके हैं। 1-ാം നൂറ്റാണ്ടിലെ വിശുദ്ധന്മാർ, पहला सप्ताह का विश्वासी लोग, കച്ചതിലൂടെ പോയവർ, जो उसके बाद फिर कष्ट और दुख से चले हुए गए हुए विश्वासी लोग, രക്തസാക്ഷികളായവർ, रक्त साक्षी हुए विश्वासी लोग, അവരെല്ലാം ആരാണ് ഇപ്പോൾ? ये लोग सब कौन है? ഒരു സേനയായി वो നിൽക്കുക. लोग सब सुंदर सेना बनकर खड़े ऑलरेडी है उधर। അവരുടെ ഇടയിലോട്ട് നമ്മൾ ചെല്ലുക. उनके बीच में हम जा रहे हैं। 45-ാം സങ്കീർത്തനം 9-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, 45 भजन संहिता का 9 में നിന്റെ സ്ത്രീരത്നങ്ങളുടെ കൂട്ടത്തിൽ രാജകുമാരിമാരുണ്ട്. पढ़ना। तेरे प्रतिष्ठित स्त्रियों में हाँ, देखो प्रतिष्ठित स्त्रियों में राजकुमारियां भी है। राजकुमारियां भी है। मतलब पहले सप्ताह का विश्वासी लोग राजकुमारियां ऑलरेडी है। ആ, तेरी दाहिनी और पट्टरानी हाँ। ओपीर की कुंदन से विभूषित खड़ी है। അതിന്റെ ഇടയിലേക്ക് നമ്മൾ ചെല്ലുമ്പോൾ എങ്ങനെ ഇരിക്കും? उसके बीच में प्रियो अगर हम लोग चले जाएंगे तो क्या होगा? ഒരു ഒരുക്കം വേണ്ടേ? इसके लिए प्रियो तैयारी चाहिए कि नहीं? കുഞ്ഞാണിന്റെ കാന്ത जो मेमना का दुल्हन, അവളെ തന്നെ ഒരുക്കിയിരിക്കുന്നു. उसने अपने आप को तैयार कर चुकी है। തയ്യാറാകിയെന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? तैयार कर चुकी है मतलब क्या? അതെ, ഈ കറപ്ഷൻ എന്ന് പറഞ്ഞാല് मतलब ദ്രവത്വത്തിൽ നിന്നും सड़ाहट से उसने अपने आप को बचा के रखी है। യൗവനത്തിലെ और क्या किया? अपने आप को जवानी में बनाकर रखी। ദൈവത്തിന് ഏറ്റവും പ്രസാദമുള്ള ദിവസമാണ്. परमेश्वर का सबसे अति सुंदर और खुश करने वाला प्रसन्न का दिन है वो दिन। ഇത് തിരശ്ശീലയ്ക്ക് പിന്നിലാണ്. आज हम लोग किधर है? पर्दे के पीछे है, അതിന്റെ പണി നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. क्योंकि कामकाज हो रहा है इसलिए पर्दा बंद करके रखा है। ഒരുത്തൻ ദിവസം കാട്ടം നീക്കും. परंतु एक दिन पर्दा हट जाएगा। ഇതാ സഭ വെളിപ്പെടും. देखो मंडली प्रकट हो जाएगा। ആരെ പോലെ ഇരിക്കുന്നു? हम किसके समान रहेंगे? അവൻ തേജസ്സിൽ വെളിപ്പെടുമ്പോൾ जब हम लोग महिमा में प्रकट होंगे तब हम उसके समान रहेंगे जैसा वो है। ऐसा ही ഈ പ്രത്യാശയുള്ളവരെല്ലാം इस प्रकार के आशा के लोग, അവർ पहला यूहन्ना 3 मतलब ये लोग सब कौन है? प्रभु के जैसा सुंदर और जवान लोग हैं। കർത്താവ് നമ്മളെ വിളിച്ചതിലുള്ള ഉദ്ദേശത്തിലേക്ക് നമുക്ക് നോക്കാം. इसलिए आओ प्रियो, प्रभु ने जिस लक्ष्य और उद्देश्य के लिए हमें बुलाया है उस लक्ष्य की ओर हम जाए। നമ്മളെ വെറും സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുക എന്നുള്ളതാണ്. हम लोग बस कैसे भी स्वर्ग में पहुंच जाए वैसा लक्ष्य में नहीं, ദൈവത്തിന് ഏറ്റവും ബെസ്റ്റ് എന്ന് പറയാം. बल्कि स्वर्ग में हम लोग सबसे उत्तम है करके ये बुलवाया जाने के लिए നമ്മുടെ സഹകരണം കൂടെ വേണം. प्रभु चाहता है कि हम लोग भी उसमें सहयोग करें। നമ്മൾ അത് ഗ്രഹിക്കണം.
हम लोग ये बात ग्रहण करें, അവനെ അനുസരിക്കണം. हम उनका अनुकरण करें. കുഞ്ഞാട് പോകുന്നിടത്തൊക്കെയും നമുക്ക് പോകാം. इसके लिए मेमना जिधर जिधर जा रहा है उनके पीछे हम भी चले. ആമേൻ. आमीन.